हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कंटिन्यू करूया आपलं लेक्चर पुढे. ठीक आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये आपण जो चॅप्टर होता आपला प्लांट काहीतरी की बेसिकली तिकडे पॅथॉलॉजी हा आपण काहीतरी की कंप्लीट केलेला आहे, राईट. प्लांट पॅथॉलॉजी हा जो चॅप्टर होता आपला तो काहीतरी आपण काल कंप्लीट केलेला आहे येस्टरडेच्या काहीतरी तिकडे लेक्चरमध्ये. ठीक आहे. इथे आपण काहीतरी सुरुवातीपासून बघितलं होतं इम्पॉर्टंट काहीतरी की पेस्ट काय असतात किंवा काय नाही, त्यांचे प्रकार, त्यांच्या माउथ, त्यांचे काहीतरी की लेग्स, त्याच्यानंतर काहीतरी की त्यांचा बॉडीचे पार्ट्स, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे त्यांचे कंट्रोल मेजर्स, हे सगळे आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट होते त्या संदर्भात ते कालच्या लेक्चरमध्ये आपण तिथं डिस्कस केलेले होते. ओके. त्याच्यानंतर पुढं आपण इकडे बघितलं होतं प्लांट्स आणि पेस्ट. ओके. एका साईडला इकडे काहीतरी की पेस्ट होत्या, त्याच्यानंतर काहीतरी की त्यांची सायंटिफिक नेम आणि ते कोणत्या काहीतरी तिकडे प्लांट्सला क्रॉप्सला अफेक्ट्स करतात. ओके. किंवा काहीतरी की परिणाम करतात किंवा काहीतरी की त्याला नुकसान घडवून आणतात त्या पर्टिक्युलर काहीतरी की तिकडं क्रॉप्सचा. हे देखील आपण इकडे काहीतरी की बघितलेलं होतं. आणि त्याच्यासोबतच काहीतरी की त्याचे केमिकल कंट्रोल मेजर्स. ओके. डिफरंट टाईपचे काहीतरी की जे केमिकल आहेत त्यांचा काहीतरी की वापर करून आपण हे जे काही पेस्ट आहेत त्यांना काहीतरी की कंट्रोल करू शकतो. या संदर्भात आपण इथे इम्पॉर्टंट पॉईंट जे होते ते डिस्कस केलेले होते. ठीक आहे. सो हे डिफरंट काहीतरी इकडं हे आहेत. राईट. साधारणतः आपण इथं बघून घेतलं होतं. ठीक आहे. ब्रिंजल झाला, भेंडी, त्याच्यानंतर काही इकडे मँगो असेल, टोबॅको असेल आणि बनाना असेल. सो असे बरेचसेच काहीतरी की जे क्रॉप्स होते ते आपण इथे डिस्कस केलेले होते. त्याच्यानंतर इथं काहीतरी की प्लांट पॅथॉलॉजी, राईट, या संदर्भात काहीतरी की जो चॅप्टर होता तो आपण इथं काहीतरी की सुरुवात केली होती याची डिस्कस करायला. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं पॅथॉलॉजी हा जो शब्द आहे तो दोन शब्दांनी काहीतरी इकडे बनलेला आहे. एक म्हणजे पॅथोज आणि दुसरा म्हणजे काहीतरी की लोगोस. ठीक आहे. त्याच्यानंतर डिझीज ॲक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही. ओके. डिझीज म्हणजे काय असतं हेही आपण काहीतरी इकडे बघून ठेवलं होतं. ओके. त्याच्यानंतर आपण इकडे काहीतरी की इथे डिझीजच्या संदर्भात किंवा काहीतरी की ओव्हरऑल जे बायोलॉजीच्या संदर्भात काहीतरी की जे इम्पॉर्टंट तिथं इनोव्हेशन्स होते याच्या संदर्भात थोडंसं आपण इथं डिस्कस केलेलं होतं. मग इथं आपण बघितलं एका साईडला काहीतरी की इयर. ओके. पर्टिक्युलर काहीतरी की इयर होते. त्याच्यानंतर काहीतरी इकडे सायंटिस्ट, डिफरंट किंवा काहीतरी की बरेचसे ज्याचे सायंटिस्ट आहेत त्यांनी तिथं काहीतरी की जो शोध लावलेला आहे या संदर्भात आपण इथं बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, जे सायंटिस्ट होते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण काहीतरी इकडं बघितलेलं आहे. ओके. इथं सुरुवात जी होती ते आपण काहीतरी इकडं ल्युएन हॉक यांच्यापासून काहीतरी की केली होती. त्यांच्याद्वारे काहीतरी की सर्वप्रथम तिथे मायक्रोस्कोप याचा काहीतरी की बेसिकली शोध जो होता तो त्याने 1675 लावलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन इम्पॉर्टंट आपण इथं सायंटिस्ट, इयर आणि त्यांचे कॉन्ट्रीब्युशन इथं बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण इथं जो पॉईंट होता किंवा काहीतरी आपण म्हणून इथं कन्सेप्ट जी होती त्या संदर्भात काहीतरी इकडे लेक्चर जे होतं ते स्टार्ट केलं होतं. प्लांट डिझीज आणि काहीतरी त्यांचे कंट्रोल. ओके. प्लांटच्या काहीतरी जे डिझीज असतात त्यांना आपण काहीतरी की कशाप्रकारे कंट्रोल करू शकतो, राईट. या संदर्भात थोडंसं आपण इथं डिस्कशन करायला काहीतरी की स्टार्ट केली होती. आणि याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितलं होतं पहिली मेथड. ओके. डिझीज आहेत यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी मेथड जी आहे पहिली मेथड जी आपण इथे डिस्कस केली होती. ओके. सो ही कोणती होती तर काहीतरी घ्यायचं कल्चरल मेथड. कल्चरल मेथड म्हणजे काहीतरी की ज्या पारंपरिक पद्धतीने काहीतरी तिकडं पिकांच्या काहीतरी की पद्धती असेल किंवा पेरणीच्या पद्धती असेल किंवा इतर काही पद्धती असतील यांचा काहीतरी तिकडं अवलंब करून आपण काय करू शकतो, ज्या डिझीज किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून जे तिथे रोग आहेत जे काहीतरी की पिकांना तिकडं बाधक ठरतात त्यांना आपण काय करू शकतो तिकडं रोखू शकतो. ओके. सो यालाच काय म्हणतात कल्चरल मेथड किंवा काहीतरी तिथं पारंपरिक पद्धत. मग याच्यामध्ये आपण काहीतरी की इम्पॉर्टंट हे ज्या मेथड्स आहेत त्या आपण बघितलेल्या होत्या. जसं आपण इथं बघितलं सिलेक्शन ऑफ जॉग्राफिकल एरिया, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ फील्ड. ओके. त्याच्यानंतर
चॉईस ऑफ द टाईम ऑफ सोविंग, त्याच्यानंतर डिजीज, एस्केपिंग व्हरायटीज, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं सिलेक्शन ऑफ सीड्स, क्रॉप रोटेशन असेल, रविंग असेल. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं होतं मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस, आणि त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं इरिडिकेशन ऑफ इन्सेक्ट वेक्टर्स. ओके, इरिडिकेशन ऑफ इन्सेक्ट वेक्टर्स म्हणजे असे काही इन्सेक्ट असतात त्याचं वेक्टरचं काम करतात. म्हणजे काय तर डिफरंट व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतात, ते ऑलरेडीच काहीतरी की त्यांच्या अंगामध्ये असतात. ओके, आणि जेव्हा असे इन्सेक्ट्स किंवा कीटक असतात जे प्लांटच्या संपर्कात येतात त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून, त्या कीटकांच्या माध्यमातून तो पर्टिक्युलर व्हायरस असेल किंवा काहीतरी तिकडे कीटक असेल तो तिथं प्लांटमध्ये काय करतो, एंटर होतो, आणि नंतर मग एंटर प्लांटला काहीतरी तिकडे एफेक्ट करत असतो. सो असे कीटक असतात त्यांना काहीतरी ॲज अ इन्सेक्ट वेक्टर म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. सो यांना पण काहीतरी की काढून टाकणं आवश्यक असतं. ज्याच्यामुळे काय होतं, जे डिझीज होत असतात प्लांटला त्या तिथं आपण काय करू शकतो, रोखू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं सम इम्पॉर्टंट काहीतरी की डिझीज, आणि त्या डिझीज ज्या आहेत त्या काहीतरी की इन्सेक्ट वेक्टर जे आहेत त्यांच्याद्वारे कशा प्रकारे काहीतरी की त्या पसरवल्या जातात. सो इथं बघण्याच्या अगोदर आपण बघितलं होतं काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आणि त्यांचं काहीतरी की डिस्क्रिप्शन, आणि नंतर पुढे सेम तेच काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आणि इथे काहीतरी की त्यांचं डिस्क्रिप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं इन्सेक्ट्स वेक्टर आणि त्यांच्याद्वारे काहीतरी की पसरवलं जाणारे डिझीज. ओके, जे कीटक असतात या कीटकांच्याद्वारे काहीतरी की तिकडं प्लांट्समध्ये जे डिझीज किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला काहीतरी की रोग आहेत ते पसरले जातात. या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती आपण इथं काहीतरी की बघून घेतलेली होती, डिस्कस केलेली होती. ओके, त्याच्यानंतर आपण येऊन इथं थांबलो होतो ते म्हणजे काहीतरी काय फिजिकल मेथड. ओके, फिजिकल मेथड डिझीज आहेत प्लांटच्या यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी दुसरी जी इम्पॉर्टंट इथे मेथड यूज केली जाते तिला म्हटलं जातं ॲज अ फिजिकल मेथड. ओके, सो इथून थोडंसं काहीतरी की पुढं आता आपण लेक्चर बघूया. ठीक आहे. सो दिस इज द फिजिकल मेथड. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिला इथं पॉईंट पाहायला मिळतो फिजिकल मेथडमध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट. ओके, हॉट वॉटर ट्रीटमेंट मेथड. ओके, मेथड ऑफ जेन्सन was developed in 1887 which was used to control loose smooth disease. Okay, smooth disease of wheat, barley and oats, right? Until the development of the systematic fungicide, hot water treatment was the only method to control the loose smooth. Hot water treatment is also effective in a control of nematodes. Okay, in a control of nematodes. तर इथं 1887ला काय केलं गेलं होतं, इथं जेन्सन नावाची जी काहीतरी की व्यक्ती होती त्यांच्याद्वारे हॉट वॉटर ट्रीटमेंट जी होती ती काय केली होती तिथं इनोव्हेटेड केली होती, किंवा तिचा जो शोध होता तो 1887ला तिथे काहीतरी की जॉन्सन नावाच्या व्यक्तीने काहीतरी की लावलेला होता. राईट. आता याच्यामध्ये सिम्पल काय केलं जातं, हॉट वॉटर म्हणजे गरम पाणी जे असतं त्याचं काय केलं जातं तिथं ॲप्लिकेशन किंवा त्याचा काय केला जातो तिथं वापर केला जातो. कशावरती तर ते क्रॉप्सवरती, पर्टिक्युलर काहीतरी तिकडे क्रॉप्स असतात त्यांच्यावरती. आता ह्या हॉट वॉटरच्या काहीतरी की इफेक्टमुळे काय होतं इथे वॉट एव्हर जे काहीतरी की फंगिसाइड्स असतात किंवा काहीतरी की बेसिकली इकडं लूज स्मूथ डिझीज जे असते ती काहीतरी तिकडून तिथे वाईपआउट होते किंवा काय आपण म्हणू त्याला तिथं कंट्रोल करता येतं. ओके, सो जोपर्यंत काहीतरी इकडं आपण त्याला म्हणू केमिकल वॉट एव्हर जे काहीतरी की मेथड्स असतील किंवा काय म्हणून आपण त्याला ॲडव्हान्स मेथड काहीतरी तिकडं इनोव्हेटेड झाल्या गेलेल्या नव्हत्या तोपर्यंत काहीतरी इकडं बेसिकली जी हॉट वॉटर ट्रीटमेंट होती ना तिलाच काय केलं जातं तिकडं फॉलो केलं जात होतं किंवा काहीतरी की कॅरीड आउट केलं जात होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बी सोलार एनर्जी ट्रीटमेंट टू कंट्रोल लूज स्मूथ. ओके, लूज स्मूथ वॉज फर्स्ट डेव्हलप बाय द लुट्झार. ओके, लुट्झार. In this method, seeds are first rinsed or soaked in a water for 4 to 5 hours and before drying them in a scorching sun. Okay, in the scorching sun. आता इथं सोलार एनर्जी ट्रीटमेंट काय असते थोडक्यात तर जे बियाणं असतात, ओके बियाणं असतात किंवा जे सीड्स असतात ते काय केले जातात सुरुवातीला
पाण्यामध्ये काहीतरी तिकडं 4 ते 5 तासासाठी काय केल्या जातात, तिकडं भिजत घातल्या जातात, सोक केल्या जातात. आता ॲक्च्युली याच्या संदर्भात आपण ऑलरेडीच काहीतरी डिस्कस केलेलं आहे, क्रॉपिंग पॅटर्न आणि त्याच्यासोबतच काहीतरी की तिकडं सीड सायन्समध्ये. ओके, सीड सायन्समध्ये आपण ऑलरेडीच काहीतरी की हे डिस्कस केलेलं आहे की जे सीड्स असतात त्यांची हेल्थ, ओके, त्यांची हेल्थ असेल आणि त्यांची काहीतरी की जी डेव्हलपमेंट असते, त्यांना इन्शोर करण्यासाठी तिथं डिफरंट काहीतरी की तिकडे मेथड्स, प्रॅक्टिसेस असतात, त्या काय केल्या जातात, फॉलो केल्या जातात. त्याच्यामध्येच काहीतरी की एक इम्पॉर्टंट असते प्रॅक्टिस, ते म्हणजे काहीतरी की इथे सोलार एनर्जी ट्रीटमेंट. म्हणजे काय करायचं, जे बियाणं असतात त्यांना पाण्यामध्ये भिजत घालायचं साधारणतः 4 ते 5 तासासाठी. ओके, त्याच्यानंतर ती जी बियाणं असतात ती त्याच्यातून काढायचे आणि उन्हामध्ये काहीतरी की त्यांना तिथं सुकत ठेवायचं. ओके, सो याच्यामुळे काय होतं, त्यांची काहीतरी की तिकडं आउटरची लेअर असते ती एकतर सॉफ्ट होते. सेकंड थिंग, जर्मिनेशन जे असतं ते काहीतरी इकडं परफेक्ट बनतं. आणि अगेन त्यांच्यामध्ये काहीतरी की बेसिकली जे प्रोटीन जे असतात ते पण काहीतरी इकडं परफेक्ट असे काहीतरी की तिकडं सेंथिसाईज होतात. सो हे सगळे बेनिफिट्स असतात इकडे काहीतरी की तिकडे सोलार ट्रीटमेंटचे. ठीक आहे. ठीक आहे, ही झाली काहीतरी की सोलार ट्रीटमेंट. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे 3rd नंबरची तर आपल्याला फिजिकल मेथड पाहायला मिळते, ती आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट. ओके, हॉट एअर ट्रीटमेंट. ओके, फॉर द कंट्रोल ऑफ व्हायरस इन अ propagating stock was the first developed by the Kunkel in a peach yellow. ओके, इन अ पीच येलो. इथे काय केलं जातं, बेसिकली वॉटेवर जे काहीतरी तिकडं सीड्स असतील त्यांना काय केलं जातं, हॉट एअर ट्रीटमेंट जे असते ती काहीतरी की दिली जाते. ओके, इवन आता काहीतरी की मॉडर्न ज्या काहीतरी की टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन सिटो. ओके, इन सिटो टेक्निक जे आहे ना ती काहीतरी की आजही तिथे काहीतरी की या पद्धतीने फॉलो केली जाते, हॉट एअर ट्रीटमेंट. हॉट एअर ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, बेसिकली
वॉट एव्हर जी काहीतरी तिकडं फील्ड असेल, हे फील्डमध्ये एकतर काहीतरी की तिकडं ऑक्सिजनचा पुरवठा असतो तो काहीतरी तिकडं फास्ट केला जातो, किंवा हॉट एअर जी असते ती काहीतरी तिकडे जमिनीच्या आतमध्ये लार्ज नंबरमध्ये किंवा काहीतरी की तिकडं कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये काय केलं जाते, अप्लाय केली जाते. ओके, याच्यामुळे काय होतं तिथं वॉट एव्हर जे व्हायरसेस असतात त्यांची जी काहीतरी की फर्दर ग्रोथ असते किंवा त्यांचं तिथं काहीतरी की जे प्रेपोगेशन असतं हे इथं काय केलं जातं, स्टॉप केलं जातं. ओके, याला काय म्हटलं जातं, हॉट एअर ट्रीटमेंट. ठीक आहे. सो ही झाली बेसिकली काहीतरी की फिजिकल मेथड. आणि ह्या फिजिकल मेथड म्हणजे काहीतरी की ज्या 3 इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे 3rd नंबरची केमिकल मेथड. ओके, सो दिस इज द 3rd वन. कल्चरल मेथड बघितली, त्याच्यानंतर आपण फिजिकल मेथड बघितली, अँड दिस इज द केमिकल मेथड. ओके, दिस इज द केमिकल मेथड, राईट. सो सीड ट्रीटमेंट विथ फंगिसाइड. ओके, सीड ट्रीटमेंट विथ फंगिसाइड बिफोर ट्रान्सप्लांटिंग. ओके, केमिकल मेथड म्हणजे काहीतरी की पहिली इथं आपल्याला प्रॅक्टिस किंवा काहीतरी की आपण म्हणू मेथड आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे काहीतरी की बेसिकली सीड ट्रीटमेंट. ओके, सीड ट्रीटमेंट विथ फंगिसाइड बिफोर ट्रान्सप्लांटिंग. ओके, बिफोर ट्रान्सप्लांटिंग. आता याच्याही संदर्भात आपण इथं बेसिकली सीड सायन्समध्ये इन डिटेलमध्ये म्हणजे काहीतरी की पाहिलेलं होतं. ओके, याच्यामध्ये कसं असतं, ज्यावेळेला काहीतरी की बेसिकली जे सीड्स असतात, बियाणं जे असतात त्यांची पेरणी केली जाते. ठीक आहे. ती पेरणी करता वेळेस ओके किंवा काहीतरी की करण्याच्या अगोदरच तिथं काय केलं जातं, एकतर पहिल्यांदा सॉईलमध्ये तिथं काहीतरी की जे केमिकल असतात ते काहीतरी की ॲड केले जातात ॲज अ फंगिसाइड्स. ओके, ॲज अ फंगिसाइड्स. किंवा तिथं काहीतरी की जे सीड्स असतात त्यांच्या अवतीभोवती किंवा काहीतरी की त्यांच्यावरतीच एक फंगिसाइड्स असतात. बेसिकली फंगिसाइड्स म्हणजे काहीतरी की केमिकल असतात. हे केमिकल काय करतात, त्या ॲज अ फंगस जे असतात त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी की तिकडं ॲक्ट करतात किंवा त्यांना थ्राईव्ह होऊन देत नाहीत, किंवा त्याच्या फंगस असतात त्यांचा काहीतरी तिकडं जो सीड्सवरती होणारा जो अटॅक असतो तो तिथं रोखतात. ओके, सो एकतर सॉईलमध्ये तिथं काहीतरी की फंगिसाइड्स आहेत ते ॲड करायचे, किंवा ज्या काहीतरी की जे सीड्स आहेत त्यांच्यावरती तिथं फंगिसाइडचं काहीतरी की जे कोटिंग आहे ते तिथं अप्लाय करायचं. ठीक आहे. सो ही जी ट्रीटमेंट आहे त्यालाच काय म्हणलं जातं, सीड ट्रीटमेंट विथ फंगिसाइड्स बिफोर ट्रान्सप्लांटिंग, राईट. सो इथं आपल्याला अगेन पहिला मिळतो तो म्हणजे सॉईल ट्रीटिंग केमिकल. ओके, सॉईल ट्रीटिंग केमिकल. सो इट इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग सच सॉईल borne disease which attack on a seeds or a seedlings. Okay, attacks on the seeds or seedling. Example of such chemical are formaldehyde, Captan, Thiram, Zinab, Orango, Mercilus, PCNB, ethyl, Dribomide आणि Vapam. Okay, Vapam. So these are the some important chemicals we can use for the soil treating chemicals. Okay, soil treating chemicals. Soil treating chemicals म्हणजे काहीतरी की as I told you ते पर्टिक्युलर काहीतरी की जे केमिकल्स असतात ते तिथं काहीतरी की सिडलिंग किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथे पेरणी करण्याच्या अगोदर काहीतरी की तिकडं सॉईलमध्ये ॲड केले जातात. ओके, पेरणी करायच्या अगोदर काहीतरी की सॉईलमध्ये हे केमिकल जे असतात ते काहीतरी की ॲड केले जातात, ज्याच्यामुळे तिथे जे काहीतरी की तिकडे बेसिकली सीड्स आहेत त्यांना जो होणारा अटॅक असतो फंगसचा, व्हायरसचा किंवा काहीतरी की तर बॅक्टेरियाचा तो होत नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 4th नंबरचं आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली प्लांट क्वारंटाईन. ओके, प्लांट क्वारंटाईन. सो प्लांट क्वारंटाईन मे बी आता ह्या वर्डवरून तुम्हाला काहीतरी की एखादा किस्सा आठवला असेल, तो म्हणजे काहीतरी की बेसिकली कोविड पिरियडमधला. ओके, कोविड पिरियडमधला. सो बेसिकली किंवा काहीतरी की थोडक्यात याच्यात काय असतं, प्लांट क्वारंटाईन कॅन बी डिफाईन ॲज अ लीगल रिस्ट्रिक्शन ऑन द मुवमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज. ओके, ॲग्रिकल्चर कमोडिटीज फॉर द पर्पज ऑफ एक्सक्लुजन, प्रिव्हेन्शन or delay in the establishment of a plant pests and disease. Okay, in the establishment of plant pest and disease in areas, okay, in areas where they are not to occur. Okay, where they are not known to occur. Okay,
प्लांट क्वारंटाईनमध्ये काय केलं जातं बेसिकली, आता एकतर काहीतरी की डिजीज जे असतात ते ऑलरेडी स्प्रेड झाले गेलेले असतात त्या पर्टिक्युलर काहीतरी की क्रॉप्समध्ये किंवा काहीतरी की प्लांटमध्ये. सो त्यांना तिथून रिमूव्ह करणं म्हणजे काहीतरी की एंटर जी फील्ड असेल ती काहीतरी इकडं वाईप आउट करणं. ओके, मात्र याच्याही पुढे जाऊन काहीतरी की इम्पॉर्टंट मेजर जो असतो तो म्हणजे ज्या प्लांट काहीतरी की बेसिकली तिकडं इथे कमोडिटीज असतात किंवा ॲग्रिकल्चर काहीतरी की ज्या कमोडिटीज असतात ज्या पर्टिक्युलर काहीतरी की प्लांटपासून प्रोड्यूस केलेल्या आहेत आणि असे काहीतरी की जे प्लांट्स आहेत ते काहीतरी तिकडं इफेक्ट झाले गेलेले आहेत पर्टिक्युलर काहीतरी की डिझीजने. राईट. सो वॉट एव्हर काहीतरी की त्या डिझीजने तिकडं काहीतरी की अफेक्ट झाले गेलेले प्लांट्स असतील त्यांच्यापासून काहीतरी की मिळालेलं जे प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनवरती काहीतरी तिकडं रिस्ट्रिक्शन जे असतात ते काय केले जातात, लादले जातात. आता हे रिस्ट्रिक्शन म्हणजे काय असणार आहे, वॉट एव्हर जे काहीतरी की कमोडिटीज असतात त्या काहीतरी की एकतर तिथून वेगळ्या केल्या जातात किंवा काहीतरी की साईडला काढल्या जातात. ओके, ज्याच्यामुळे काय होतं, फर्दर त्या कमोडिटी काहीतरी इकडे कुठेही सेल केल्या जात नाहीत किंवा तिथं काहीतरी की सेलसाठी अवेलेबल करून दिल्या जात नाहीत. राईट. त्याच्याही सोबतच काहीतरी तिकडं प्रिव्हेन्शन म्हणजे काय की अगेन तेच त्या काही ज्या कमोडिटीज आहेत त्यांना तिथं काहीतरी तिकडं बाजारामध्ये येण्यापासून काय करायचं, रोखायचं किंवा प्रिव्हेंटिव्ह काहीतरी की जे मेजर्स असतील ते काय करायचे तिकडं ॲप्लाय करायचे, ज्याच्यामुळे त्याचं काहीतरी की जे प्रेपोगेशन असेल ते तिथं होणार नाही. आणि सोबतच काहीतरी की डिले. तर डिले मीन्स काहीतरी की आपण त्याला म्हणू एंटर काहीतरी की जे क्रॉप आहे ते क्रॉप तिथं काहीतरी की वेस्ट होऊ नये याच्यासाठी काय केलं जातं, थोडासा जो पिरियड असतो किंवा जो काळ असतो तो दिला जातो आणि इन बिटवीन त्या पिरियडमध्ये त्या प्लांट्सला किंवा त्या क्रॉप्सला काय केलं जातं तिथं ट्रीटेड केलं जातं किंवा काहीतरी की ट्रीटमेंट दिली जाते, ज्याच्यामुळे काय होतं पर्टिक्युलर जी डिझीज असेल त्या प्लांटमधली ती तिथून काहीतरी की ॲज निघून जाईल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू रीड ऑफ होईल आणि फर्दर वॉट एव्हर जे काहीतरी की प्लांट कमोडिटी किंवा ॲग्रिकल्चर काहीतरी की ज्या कमोडिटीज आहेत त्या पुढे अवेलेबल करून दिल्या जातील. ओके, सो दिस इज द प्लांट क्वारंटाईन मेथड इन कंटेक्स ऑफ द कंट्रोल द डिझीज. ओके, कंट्रोल द डिझीज वॉट एव्हर ज्या काहीतरी तिकडं प्लांट डिझीज आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की यूज केली जाणारी ही प्रॅक्टिस आहे. राईट. प्लांट क्वारंटाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे ज्या संदर्भात काहीतरी की मी तुम्हाला ऑलरेडीच काहीतरी की सांगितलेलं होतं. ओके, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि काय म्हणून आपण त्याला प्रोबेबल असं असणारा काहीतरी हा टॉपिक आहे. राईट, सॉरी पॉईंट आहे. मेजर डिझीज. ओके, मेजर डिझीज ऑफ क्रॉप्स अँड देअर कंट्रोल मेजर. ओके, अँड देअर कंट्रोल मेजर. इथे पर्टिक्युलर काहीतरी की ज्या डिझीज असतील, आता कन्फ्यूज करून घेऊ नका. लास्टच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, पेस्ट्स. ओके, पेस्ट असतील, पर्टिक्युलर काहीतरी तिकडं क्रॉप्स असेल, त्या पेस्टचं काहीतरी की सायंटिफिक नेम असेल आणि त्या पेस्टच्या अगेन्स्ट काहीतरी की यूज केलं जाणारं तिकडं काहीतरी की मेथड्स असतील. ह्या संदर्भात आपण काय केलं होतं तिथं डिस्कस केलेलं होतं. ओके, इथे मात्र आपल्याला काय बघायचं आहे, इथं डिझीज असतील. ओके, डिझीज असतील किंवा काहीतरी की डिसऑर्डर असतील ज्या पर्टिक्युलर काहीतरी की क्रॉपला तिथे अफेक्ट करतात. ओके, आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्या पर्टिक्युलर काहीतरी की डिझीजचं इथं सायंटिफिक नेम. ओके, इथं रोग आहेत, पिकांचे रोग आहेत, त्या रोगांचं काहीतरी तिकडं वैज्ञानिक नाव आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडं कंट्रोल मेजर. म्हणजे इथे वॉट एव्हर ज्या काहीतरी की डिझीज आहेत यांना काहीतरी की रोखण्यासाठी इथं यूज केल्या जाणाऱ्या काहीतरी की तिकडं उपाययोजना. ओके, यांना इथं काहीतरी की रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या किंवा काहीतरी की यूज केल्या जाणाऱ्या काहीतरी की उपाययोजना आपल्याला इथं पाहायला मिळतात. राईट. सो त्या थोड्याशा काहीतरी की आपण बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं काय पाहायला मिळतं किंवा काहीतरी की कोणतं पीक पाहायला मिळतं तर ते म्हणजे काहीतरी घ्यायचं राईस. ओके, तांदळाचं काहीतरी इकडं जे पीक आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि त्याच्या संदर्भातले काहीतरी की रोग असतील त्या रोगांचे काहीतरी तिकडं वैज्ञानिक नावं आणि त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी की यूज केला जाणारा उपाय किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू मेजर्स. राईट. सो ते थोडेसे काहीतरी की आपण एक एक करून बघून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इथं पाहायला मिळतो तो आहे काहीतरी की ॲज अ ब्राऊन स्पॉट. ओके, पहिला काहीतरी की डिझीज आहे इथे राईसवरती येणारा तो म्हणजे काहीतरी की ॲज अ ब्राऊन स्पॉट. एक्सटर्नली सीड बॉर्न. ओके, एक्सटर्नली सीड बॉर्न डिझीज. तर ब्राऊन स्पॉटच्या संदर्भात कधी ना कधीतरी काहीतरी की तुम्ही बघितलेलंच असेल. बेसिकली जी काहीतरी की इकडं तांदळाच्या ज्या काहीतरी की जो वनस्पती असतो किंवा काहीतरी की क्रॉप असतो त्याची जी पानं असतात आणि सोबतच काहीतरी तिकडं तिथे लोंबी जी असते
याच्यावरती असे ब्राऊन कलरचे काहीतरी जे स्पॉट्स असतात ते काहीतरी बनलेले असतात. ओके, आता हा काय असतो बेसिकली काहीतरी ॲज अ एक्सटर्नल सीड बॉन्ड डिजीज. ओके, एक्सटर्नल सीड बॉन्ड डिजीज म्हणजे प्लांट्स सीड्सच्या काहीतरी तिकडे एक्सटर्नली तिकडे काहीतरी अफेक्ट झाला गेलेला असतो आणि फर्दर काहीतरी इकडं प्लांट असतो त्याला तो तिथं अफेक्ट करत असतो, म्हणून त्यांना तिथं एक्सटर्नल काहीतरी ॲज अ सीड बॉन्ड डिजीज म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, इथे ब्राऊन स्पॉटचं काहीतरी जर आपण बघितलं ॲज अ सायंटिफिक नेम, सो इथं आपण बघू शकतो हेली मिंटोसो पोरम. ओके, हेलिओमिंटोसो पोरम ओरायझा ओरायझो असे तर आपल्याला ॲज अ सायंटिफिक नेम पाहायला मिळतं, ते म्हणजे काहीतरी की ब्राऊन स्पॉट डिजीजचं. ओके, आणि अगेन इथे आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात मग कंट्रोल मेजर्स. तर थोडक्यात काहीतरी ॲज अ केमिकल किंवा काहीतरी ॲज अ डस्ट, या दोन्हीही काहीतरी मेथड आपण इथे यूज करू शकतो. सो इथं राईसच्या संदर्भात किंवा काहीतरी ब्राऊन स्पॉटच्या संदर्भात झिंक मॅग्नीज कार्बामेट जो असेल याचा साधारणतः काहीतरी जो स्प्रे आहे 2 kg प्रति हेक्टर स्टँडिंग क्रॉपसाठी. ओके, स्टँडिंग क्रॉपसाठी इथं आपण काय करू शकतो यूज करू शकतो. ठीक आहे, इथं आपण काय करू शकतो यूज करू शकतो. झिंक मॅग्नीज काहीतरी कार्बोनेट असेल हे साधारणतः काहीतरी तिकडे प्रति हेक्टरसाठी काहीतरी 2 kg तिथं यूज करून त्याचा काहीतरी आपण स्प्रे करू शकतो. आणि ते म्हणजे काहीतरी कशासाठी तर ॲज अ स्टँडिंग क्रॉप म्हणजे पीक ज्यावेळेला काहीतरी उगवून येतं त्या उगवलेल्या काहीतरी पिकावरती आपण तिथं स्प्रे जो असतो तो काहीतरी त्याचा ॲप्लिकेशन तिथे करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे बॅक्टेरियल लीफ. ओके, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट डिजीज. ओके, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट डिजीज याला पोअरमॅन डिजीज असं म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. आणि बऱ्याचदा याच्यावरती काहीतरी जो प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे की पोअरमॅन डिजीज जी आहे ही कोणत्या काहीतरी की पिकाच्या संदर्भात आहे. सो आन्सर इज द राईस. त्याच्यानंतर बॅक्टेरियल लीफ किंवा काहीतरी की पोअरमॅन डिजीज ही व्हायरसेस आहे, प्रोटोझोआ आहे, फंगस आहे की बॅक्टेरिया आहे. सो इट इज असोसिएटेड विथ द बॅक्टेरियल. ओके, कीटाणूजन्य असणारा काहीतरी की हा आजार आहे. आणि त्याच्यानंतर याच्यासाठी काहीतरी की यूज केले जाणारे केमिकल्स. ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी जे प्रश्न आहेत हे इथं काहीतरी की पोअरमॅन डिजीजच्या संदर्भात विचारण्यात आलेले आहेत. ओके, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट म्हणजेच काहीतरी की पोअरमॅन डिजीज राईस संदर्भात होतो आणि त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली हा बॅक्टेरियल आहे. राईट, सायंटिफिक नेमच्या संदर्भात जर बघितलं सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो झॅन्थोमोनास ओराइज. ओके, झॅन्थोमोनास ओराइज अशा वैज्ञानिक किंवा काहीतरी की सायंटिफिक नावाने पोअरमॅन डिजीजला किंवा बॅक्टेरियल काहीतरी की लीफ ब्लाइट्सला तिथं ओळखलं जातं. आणि अगेन इथे काहीतरी की इम्पॉर्टंट काहीतरी की केमिकल मेजर्स किंवा त्याचे काहीतरी की नियंत्रण करण्यासाठी काहीतरी की यूज केल्या जाणाऱ्या किंवा अडॉप्ट केल्या जाणाऱ्या काहीतरी की उपाय योजना इथे आपण बघू शकतो. 500 ग्रॅम काहीतरी की कॉपर ऑक्झी असेल. ओके, कॉपर ऑक्झी क्लोराईड प्लस 50 ग्राम स्टेप्टोसायक्लिन स्प्रे असेल फॉर 2 to 3 times रेजिस्ट वार बालमेश्वरी आणि काहीतरी की महामाया इवन अजय. ओके, अजय या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे प्रोडक्ट आहे ते इथं आपण काहीतरी की पोअरमॅन डिजीजसाठी काय करू शकतो अप्लाय करू शकतो किंवा त्यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी याचा जो यूज आहे तो आपण इथं करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की थर्ड वन डिजीज आहे इथे काहीतरी की राईच्या संदर्भात ती म्हणजे ब्लास्ट. ओके, ब्लास्ट बॉर्न डिजीज यालाच काहीतरी की एअर बॉर्न किंवा काहीतरी की रिच मॅन डिजीज असं म्हटलं जातं. ओके, रिच मॅन डिजीज असं काहीतरी की म्हटलं जातं. आता बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आहे तो काहीतरी की ॲज अ पोअरमॅन डिजीज आहे. तेच ब्लास्ट बॉर्न म्हणजेच काहीतरी की ॲज अ किंवा काहीतरी की त्याला एअर बॉर्न डिजीज असं म्हणतात. यालाच काहीतरी की ॲज अ रिच मॅन डिजीज म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. ओके, यालाच काहीतरी की ॲज अ रिच मॅन डिजीज म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. याच्या संदर्भात जर इथं सायंटिफिक नेम जर बघितलं आपण इथं सो क्युलिरिया. ओके, क्युलिरिया ओराइज या सायंटिफिक नेमनी
किंवा काहीतरी की ॲज अ वैज्ञानिक नावाने तिथे ब्लास्ट बॉन्ड किंवा रिचमॅन डिझीजला काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी इकडं त्याचे असणारे काहीतरी की कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की त्याच्या उपाय योजना. सो अगेन सेम इथं इनोसान असेल साधारणतः काहीतरी तिकडं 1.5 ml प्रति लिटर ऑफ वॉटर याचा काहीतरी की जो स्प्रे आहे किंवा इथे कार्बेडिझेन असेल ते साधारणतः काहीतरी की 1 kg प्रति 1000 लिटर ऑफ वॉटर प्रति हेक्टर काहीतरी की आपण याचा इथं वापर जो आहे किंवा काहीतरी की जो यूज जो आहे तो आपण इथं काहीतरी की करू शकतो. ओके. ठीक आहे. नेक्स्ट इथं बघूया आपण डिझीज ते म्हणजे टिंग्रो. ओके. टिंग्रो डिझीज यालाच लीफ येलोविंग. ओके. लीफ येलोविंग या नावाने तिथे काहीतरी की ओळखलं जातं. ओके. लीफ येलोविंग. इथे सायंटिफिक नेमच्या संदर्भात जर बघितलं आपण इथं बघू शकतो वेक्टर ग्रीन लीफ हुफर. ओके. वेक्टर ग्रीन लीफ हुफर. तर एक्झॅक्टली काहीतरी की ही टोंग्रो नावाची काहीतरी की डिझीज आहे. ही काहीतरी की ॲज अ व्हायरस. ओके. ॲज अ काहीतरी की व्हायरल काहीतरी की ही डिझीज आहे आणि याच्या पाठीमागं काहीतरी की रिस्पॉन्सिबल असणारा जो इन्सेक्ट असेल
तो आपल्याला काहीतरी की ग्रीन लीफ होपर इथे काहीतरी काही पाहायला मिळतं. आणि तिच्या नावावरूनच काहीतरी काय वेक्टर ग्रीन लीफ होपर असं त्याचं काहीतरी की सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी की ठेवलेलं आहे. आणि याच्यासाठी काहीतरी की जी ट्रीटमेंट असते किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला तिथं कंट्रोल मेजर्स असतो. त्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो सीड ट्रीटमेंट. ओके, सीड ट्रीटमेंट विथ थिमेट 1.3% 100 ग्रॅम ऑफ सीड्स. ओके, 1.3% 100 ग्रॅम ऑफ सीड्स काहीतरी की तिथे बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फॉल्स स्मूट. ओके, फॉल्स स्मूट डिसीज 7 नंबरचा काहीतरी किती असणारा प्लांटचा काहीतरी की हा रोग आहे किंवा काहीतरी की तिकडे प्लांट्सला अफेक्ट करणारा काहीतरी की एक प्रकारचा हा इकडं डिझीज आहे फॉल्स स्मूट. इथे याच्या संदर्भात जर आपण काहीतरी याचं केमिकल नेम जर बघितलं तर इथं काहीतरी की आपण बघू शकतो कॅल्वी कॅप्स. ओके, ओराइज. ठीक आहे, कॅल्वी केप्स ओराइज नावाची काहीतरी की बेसिकली जे सायंटिफिक नेम आहे कशाचं तर काहीतरी की बेसिकली ॲज अ फॉल्स स्मूटचं तिथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. जे इथं काहीतरी की राईस या क्रॉप्सला काहीतरी की किंवा त्या पिकाला अफेक्ट करत असतात. ठीक आहे. देन इफ यू टॉकिंग अबाउट द कंट्रोल मेजर्स, सो हिअर वी कॅन सी द स्प्रे ऑफ कॉपर ऑक्झिक्लोराइड. ठीक आहे, कॉपर ऑक्झिक्लोराइड जे असेल 0.25% किंवा ॲट 50% पिनिकल एमर्जन्स स्टेज ऑरॉंगो म्युरिकल फंगिसाइड्स. ओके, ऑरॉंगो म्युरिकल फंगिसाइड्स 4 kg per hectare at the base of plants. ओके, वी कॅन ऑल्सो अप्लाय. सो आयदर काहीतरी इकडं प्रॉपर ऑक्झिक्लोराइडचं काहीतरी तिकडं मिश्रण जे असेल किंवा तिथं काहीतरी तिकडं ऑरॉंगो मर्क्युरियल काहीतरी की फंगिसाइड असेल साधारणतः काहीतरी की 4 kg प्रति हेक्टरसाठी तिथं काहीतरी की आपण प्लांटच्या बेसपाशी अप्लाय करू शकतो. ज्याच्यामुळे पर्टिक्युलर काहीतरी की जे अफेक्ट असतो या फंगसचा तो काहीतरी तिकडं होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 8 नंबरचा डिझीज, तो म्हणजे काहीतरी घ्यायचा स्टीम रूट. ओके, स्टीम रूट. स्टीम रूटच्या संदर्भात काहीतरी की त्याचा जर सायंटिफिक नेम बघितलं सो इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं स्कॉर्कोडियम ओराइज. ओके, स्कॉर्कोडियम ओराइज. दिस इज द सायंटिफिक नेम ऑफ स्टीम रूट. आणि याच्या उपाययोजनेमध्ये काहीतरी की आपण बघू शकतो ऑरेंज मरिक्युलर काहीतरी की फंगिसाइड जो असतो तो साधारणतः काहीतरी की 4 kg पर हेक्टर इथे काहीतरी की आपण यूज करतो. आणि ॲप्लिकेशन किंवा काहीतरी की त्याचा यूज करताना प्लांटचा काहीतरी की बेसिकली जिथं बेस असतो त्या ठिकाणी वॉटेवर जे काहीतरी की हे केमिकल आहे त्याचा काहीतरी की अप्लाय केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं 9 नंबरचा काहीतरी की डिझीज, तो म्हणजे यूट बेटा. ओके, किंवा काहीतरी की उबाटा अशा देखील काहीतरी की नावाने तिथं ओळखलं जातं. ओके, यूट बाटा किंवा काहीतरी की युदाटा. ओके, त्याचं सायंटिफिक नेम आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲफिलियस ओराइज. ओके, ॲफिलियस काहीतरी की ॲज अ ओराइज. आणि इथे याचं काहीतरी की जर आपण इथं हे बघितलं ॲप्लिकेशन किंवा काहीतरी की तिकडे सोल्युशन मेजर्स, सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो हिअर वी कॅन यूज हॉट वॉटर ट्रीटमेंट नियरली 54 डिग्री सेल्सिअस काहीतरी तिकडं जे हे असेल टेम्परेचर जे साधारणतः काहीतरी की 10 मिनिटसाठी काय केलं जातं तिकडं ॲप्लाय केलं जातं अगेन्स्ट दी यूट बेटा. ओके, अगेन्स्ट दी यूट बेटा. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की राईच्या संदर्भातली इम्पॉर्टंट डिझीज, त्यांचे सायंटिफिक नेम आणि काहीतरी की कंट्रोल मेजर्स. नाव लेट सी रिगार्डिंग टू द वीट. गव्हाच्या संदर्भात काहीतरी की तिकडं असणारे इम्पॉर्टंट काहीतरी की जे डिझीज असतील आणि त्यांचे काहीतरी की सायंटिफिक नेम आणि त्याच्यासाठी काहीतरी की यूज केलं जाणाऱ्या काहीतरी की मेजर्स किंवा काहीतरी की योजना यांच्या संदर्भात थोडंसं आपण इथे डिस्कस करूया. ठीक आहे. सो इथं फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी की ॲज अ कार्नल बंट. ओके, किंवा काहीतरी की कर्नल बंट. एअर सॉईल अँड अ सीड बॉर्न डिझीज. ओके, एअर असेल सॉईल असेल किंवा काहीतरी की सीड या तिन्ही माध्यमातून काहीतरी की तिकडे जे पीक असतं त्याला इफेक्ट करणारी अशी काहीतरी की डिझीज आहे.
किंवा आपण असं म्हणू शकतो, जे काहीतरी की इथं वीटचं पीक असतं त्याला ही जी डिझी असते कार्नल काहीतरी की पण ही साधारणतः काहीतरी की किंवा हा जो रोग असतो तो एअरमधून काहीतरी तिकडं स्प्रेड होऊ शकतो, सॉईलमधून पण काहीतरी तिकडं अफेक्ट होतो, किंवा काहीतरी की ऑलरेडी सीडमधूनच काहीतरी तिकडं अफेक्ट झाले गेलेले काहीतरी की जे हे असतात बियाणे जे असतात त्याच्यातून तो प्लांटमध्ये तिथं स्प्रेड होत असतो. ठीक आहे. निओवेसिया इंडिका. ओके, निओवोसिया इंडिका अशा सायंटिफिक नेमनी इथे कार्नल काहीतरी की बंट या डिझीजला काहीतरी की ओळखलं जातं. राईट, निओवेसिया इंडिका, जे इथं काहीतरी की वीटला इथे अफेक्ट करत असते. आणि त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट पॉईंट येतो तो म्हणजे काहीतरी की ॲज अ कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की केमिकल ट्रीटमेंट्स. सो इथं आपण बघू शकतो सीड ट्रीटमेंट. ओके, सीड ट्रीटमेंट याच्यामध्ये साधारणतः 2 काहीतरी की 5 ग्रॅम थुरीम असेल किंवा काहीतरी इकडं बॅविस्टिन पर के जी. ओके, पर के जी ऑफ सीड्स. राईट, किंवा काहीतरी की मग ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज इथे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. राईट, आता इथं सीड ट्रीटमेंटमध्ये काहीतरी की आपण बघितलेलंच होतं. म्हणजे काय की 2.5 ग्रॅम इथं थोरिन असेल किंवा बॅविस्टिन असेल. बॅविस्टिन इथं जर काहीतरी की 1 kg काहीतरी इकडे जर सीड्स असतील, या 1 kg सीडसाठी काय करायचं, 2.5 ग्रॅम काहीतरी इकडं थोरिम असेल किंवा इथं बॅविस्टिन असेल, याचं काय करायचं तिकडं त्या 1 kg काहीतरी तिकडं सीड्सवरती ॲप्लिकेशन करायचं. म्हणजे बेसिकली काहीतरी की तिकडं औषध जे असेल त्यांना लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच काहीतरी की बेसिकली हे जे सीड्स असतात त्यांचं काय करायचं तिकडं सोविंग करायचं. ठीक आहे, किंवा ट्रान्सप्लांटिंग करायचं. राईट, हे झालं कार्नल बंट. सेकंड डिझीज आहे तर ती म्हणजे काहीतरी की ॲज अ लूज स्मूथ. ओके, लूज स्मूथ डिझीज. सो इट इज अ इंटरनली सीड बॉर्न डिझीज. ओके, इट इज अ इंटरनली सीड बॉर्न डिझीज. इंटरनली सीड बॉर्न डिझीज म्हणजे काहीतरी की तिकडं सीड जे असतात त्या सीडला अंतर्गतच काहीतरी की बेसिकली हे पर्टिक्युलर काहीतरी की लूज स्मॉट जे असते त्यांनी काय केलेलं असतं, अफेक्ट केलेलं असतं. ओके, इंटरनलीच काय केलं गेलेलं असतं त्याला तिथे त्यांनी अफेक्ट केलं गेलेलं असतं. ओके, सायंटिफिक नेम इथं काहीतरी की आपण असं बघू शकतो, उस्टलिगा ट्रिटिका. ओके, उस्टलिगा ट्रिटिसी. ओके, ट्रिटिसी या सायंटिफिक नेमनी काहीतरी की बेसिकली तिकडे त्याला तिथं ओळखलं जातं. ओके, ठीक आहे. उस्टालिगो ट्रिटिसी. अगेन आता हा जो ट्रिटिसी जो आहे तो काहीतरी त्याचं क्वाईट कॉमन असं असणारा काहीतरी की डिझीज आहे जो वीटला काहीतरी तिकडे एफेक्ट करतो. आणि बऱ्याचदा काहीतरी की जो प्रश्न जो आहे याच्यावरती काहीतरी की विचारला गेलेला आहे. कीप इन दॅट माइंड. देन इथं जर काहीतरी की आपण उपाययोजना बघितल्या तर इथं आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲज अ सीड ट्रीटमेंट. ओके, सीड ट्रीटमेंट विथ कार्बोक्झिन विटेक्स 2 काहीतरी की 5 ग्रॅम पर के जी सीड, किंवा मग काहीतरी की दुसरं सोलार हीट ट्रीटमेंट. ओके, सोलार हीट ट्रीटमेंट. या 2 इम्पॉर्टंट काहीतरी की ट्रीटमेंट जे आहेत किंवा काहीतरी की कंट्रोल मेजर जे आहेत त्या काहीतरी की आपण इकडं यूज करू शकतो. सीड ट्रीटमेंटमध्ये आपल्याला माहितीच आहे कार्बोक्झिन असेल साधारणतः काहीतरी की 2.5 ग्रॅम हे पर के जी काहीतरी की सीडसाठी तिथं अप्लाय केलं जातं, किंवा त्या मिश्रण बनवून तिथं काहीतरी की जे सीड्स आहेत त्यांच्यावरती काहीतरी की कोटिंग जास्त कार्बोक्झिनचं ते काहीतरी की अप्लाय केलं जातं. किंवा सेकंड काहीतरी तिकडं सोलार हीट ट्रीटमेंट आपण काहीतरी की मगाशीच बघितलेलं होतं. जे बियाणं जे असतं ते साधारणतः काहीतरी की तिकडं 4 ते 5 तासासाठी तिथं पाण्यामध्ये भिजवलं जातं आणि त्याच्यानंतर काहीतरी तिकडं उन्हामध्ये त्याला तिथं सुकण्यासाठी काहीतरी की ठेवलं जातं. ओके, याला काय म्हटलं जातं ॲज अ सोलार हीट ट्रीटमेंट.
साधारणतः काहीतरी की 54 डिग्री सेल्सिअसचं काहीतरी जे टेम्परेचर जे असतं ते तिथं आवश्यक असतं राईट. त्याच्यानंतर आहे इथे काहीतरी की येलो सेकंड काहीतरी की सॉरी थर्ड नंबरची काहीतरी की डिझीज इथे वीटच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळते येलो स्ट्रीप रस्ट. ओके, येलो स्ट्रीप रस्ट राईट. आणि याचं काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे काहीतरी याचं पिसिनिया. ओके, पिसिनिया स्टिफोरेम्स. ओके, पिसोनिया स्ट्रिफोरिम्स. ओके, येलो स्ट्रीप रसचं काहीतरी की आपल्याला इथं सायंटिफिक नेम काहीतरी की पाहायला मिळतं. आणि दॅन जर इथं आपण बघितलं त्याच्या काहीतरी की कंट्रोल मेजरच्या संदर्भात. सो हिअर वी कॅन सी डिथॅन असेल साधारणतः काहीतरी की डिथॅन M54 हा 2 kg प्रति हेक्टर काहीतरी की आपण इकडं स्प्रे करू शकतो. किंवा कॉन्टाफ और प्लांट वॅक्स. ओके, प्लांट वॅक्स साधारणतः काहीतरी की 0.1% काहीतरी की तिकडं आपण तिथं स्प्रे करू शकतो अगेन्स्ट दी येलो स्ट्रीप रस्ट या काहीतरी की डिझीजच्या संदर्भात. ओके, ज्या इथं काहीतरी की वीटला इथं काय करत असतात एफेक्ट करत असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे अगेन इथे वीटच्या संदर्भात ती म्हणजे काहीतरी ॲज अ ब्लॅक स्टीम रस्ट. ओके, ब्लॅक स्टीम रस्ट 4th नंबरची. आता इथं आपण बघितलं होतं ते म्हणजे काय होतं काहीतरी की येलो स्ट्रीप रस्ट होता. आता त्याच प्रकारचं काहीतरी की बेसिकली ब्लॅक स्टीम रस्ट आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे इथे येलो स्ट्रीप जी रस्ट असते ती काहीतरी की स्ट्रीप्सवरती काहीतरी रस्ट असते ती काहीतरी की चढलेली असते. आणि इथे जे असते ती काहीतरी की ॲज अ स्टीम म्हणजे खोडावरती काहीतरी की बेसिकली तिथं गव्हाच्या एक टाईपची काहीतरी की ब्लॅक रस्ट जी असते ती काहीतरीकडं बनत असते. आता ही ॲक्च्युली काहीतरी तिकडं इंटरनल डिजीज असते आणि त्याचा जो इफेक्ट असतो तो तिथं काहीतरी की प्लांटवरती झालेला असतो. ओके, इथे पिसोनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसी. ओके, पिसोनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसी हे काहीतरी की बेसिकली इकडं ब्लॅक स्टीम काहीतरी की तिकडं रस्ता ॲज अ सायंटिफिक नेम आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, अगेन सेम ट्रीटमेंटच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं सो डिथॅन असेल डिथॅन M45 हे साधारणतः काहीतरी की 2 kg प्रति हेक्टरसाठी काहीतरी की आपण तिकडं यूज करू शकतो. किंवा कॉन्टाफ किंवा काहीतरी मग प्लांट वॅक्स असेल तो साधारणतः काहीतरी की 0.1% म्हणजे काहीतरी की आपल्याला तो तिथं स्प्रे करावा लागतो अगेन्स्ट दी ब्लॅक किंवा काहीतरी की स्टीम रससाठी. ओके, त्याच्यानंतर 5th नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी की ॲज अ ब्राऊन किंवा ऑरेंज लीफ रस्ट. ओके, ब्राऊन किंवा काहीतरी की ॲज अ ऑरेंज लीफ रस्ट. पुसिनिया रिकॉन्डिटा. ओके, पुसिनिया रिकॉन्डिटा असं बेसिकली काहीतरी कीचं ऑरेंज रस्ट डिजीजचं काहीतरी की आपल्याला लीफ रस्टचं काहीतरी इकडं ॲज अ सायंटिफिक नेम आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, सायंटिफिक नेम इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अगेन सेम कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर आपण इकडं बघायचं झालं तर सेमच काहीतरी की तिकडं जे ट्रीटमेंट आहे डिथॅन M55 जे असेल 2 kg काहीतरी की प्रति हेक्टरसाठी आपण तिथं अप्लाय करू शकतो. किंवा कॉन्टॉफ किंवा काहीतरी की प्लांट वॅक्स असेल तो देखील इथे यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नंबरचा डिझीज आहे तो म्हणजे अल्टरनेरिया. ओके, किंवा काहीतरी की अल्टरेनिया ब्लाइट्स. ओके, अल्टरेनिया ब्लाइट्स. अल्टरनेरिया ट्रिटिसिना. ओके, ट्रिटिसिना असं याचं सायंटिफिक नेम आपल्याला पाहायला मिळतं. ओके, अल्टरेनिया काहीतरी की ब्लाइटचं अगेन सेम काहीतरी की गव्हाला अफेक्ट होणार हे काहीतरी की डिझीज आहे. आणि याच्या काहीतरी की कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर आपण इकडं बघितलं सो हिअर वी कॅन सी मॅन्कोझिब. ओके, मॅन्कोझिब 2 kg प्रति हेक्टर. ओके, 2 kg पर हेक्टर in 800 liter of water or Zinab 0.25% suspension spray. ओके, सस्पेन्शन स्प्रे. सो आयदर काहीतरी इकडं मॅन्कोझिब असेल किंवा काहीतरी की झिनॅब असेल हे 2 इम्पॉर्टंट काहीतरी की जे केमिकल जे आहेत ते ॲज अ वॉटर काहीतरी तिकडं ॲडिटिव्ह काहीतरी की मटेरियल म्हणून तिथं किंवा काहीतरी की केमिकल म्हणून इथे अल्टरनिया काहीतरी की ब्लॅडच्या अगेन्स्ट आपण काहीतरी की त्याचा वापर जो आहे तो काहीतरी की करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 7 नंबरचा काहीतरी की डिझीज आपल्याला पाहायला मिळतो वीटच्या संदर्भात तो आहे काहीतरी की ॲज अ एअर
कोकेल. ओके, एअर कोकेल. सो अगुना टिट्रिसिया. ओके, अगुना टिट्रिसी हा बेसिकली काय तर की निमेटोड जे असतात यांच्याद्वारे काय तर की बेसिकली स्प्रेड केला जाणारा डिझीज आहे. ओके, अगुना टिट्रिसी हे बेसिकली काय तर इकडं एअर कोकेलचं काय तर की आपल्याला ॲज अ सायंटिफिक नेम काय तर की पाहायला मिळतं. ओके, एअर कोकेला, राईट. आणि याच्या काय तर की तिकडं आपण कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की केमिकल मेजर संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं सो इथं आपण बघू शकतो एकतर काहीतरी की सीड ट्रीटमेंट असेल, याच्यामध्ये साधारणतः काहीतरी की 2% सॉल्ट सोल्युशन असेल, किंवा काहीतरी तिकडं रबिंग असेल, किंवा काहीतरी की यूज ऑफ क्लीन सीड असेल. ओके, यूज ऑफ क्लीन सीड असेल. हे तर 3 इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या मेजर्स आहेत त्या आपण काहीतरी की बघू शकतो, राईट. सॉल्ट सोल्युशन जे असेल 2%चं त्याच्यामध्ये सीड जे असतात ते काहीतरी तिकडं सोक केले जातात. रफिंगमध्ये आपल्याला माहितीच आहे ग्राइंड करणं किंवा काहीतरी की त्याला जे पर्टिक्युलर काहीतरी की खराब झालेले जे सीड्स असतात त्यांना तिथून काहीतरी की सेपरेट केलं जातं किंवा रिमूव्ह केलं जातं. हे देखील काहीतरी की आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर आहे इथं काहीतरी की बेसिकली नेक्स्ट इम्पॉर्टंट काहीतरी की क्रॉप किंवा काहीतरी की प्लांट ते म्हणजे काहीतरी की ॲज अ बार्ली. ओके, गव्हाच्या नंतर काहीतरी इकडं नेक्स्ट काहीतरी की क्रॉप किंवा काहीतरी की प्लांट आहे तो म्हणजे बार्ली. ओके, सो बार्लीच्या संदर्भात काहीतरी की आपण इकडे बघूया. ओके, सो सेमच अगेन आहे इथं डिझीज आहे, इथं त्याचं काहीतरी की सायंटिफिक नेम आहे, आणि इथं काहीतरी की याचं कंट्रोल मेजर्स. ओके, कंट्रोल काहीतरी की मेजर्स. सो इथं बार्लीच्या संदर्भात काहीतरी की पहिल्यांदा आपल्याला किंवा पहिला इथं काहीतरी की डिझीज पाहायला मिळतो तो आहे काहीतरी याचं कवर्ड स्मोट. ओके, कवर्ड स्मोट, ठीक आहे. आणि याचं काहीतरी की जर सायंटिफिक नेम जर आपण इकडं बघितलं सो इथं आपण बघू शकतो युस्टिलागो. ओके, युस्टिलागो हॅर्डिया किंवा काहीतरी की होर्डी. ओके, युस्टिलागो होर्डी हे इथं काहीतरी की कवर्ड स्मोटचं काहीतरी की याचं सायंटिफिक नेम आहे, राईट. आणि तेच जर काहीतरी की आज इथं आपण काहीतरी की केमिकल मेजर्स किंवा काहीतरी की कंट्रोल मेजर जर बघितले इकडं कवर्ड स्मूथच्या संदर्भात सो आपण इकडं काहीतरी की बघू शकतो सीड ड्रेसिंग विथ ॲग्रोसान जीएन. ओके, ॲग्रोसान सीएन 2.5 ग्राम पर kg सीड्स. ओके, 2 ग्राम पर kg सीड्स, राईट. सो आता काहीतरी की सीड ड्रेसिंग आपण तिथे काहीतरी की सीड सायन्समध्ये बघितलेलं होतं. पर्टिक्युलर काहीतरी तिकडे जे केमिकल असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे केमिकल कंपाऊंड जे असतात ते काय केलं जातं तिथं सीडच्या काहीतरी की वरती ॲज अ आवरण म्हणून किंवा काहीतरी ॲज अ कोटिंग म्हणून काहीतरीकडे लावले जातात. ओके, सो ॲग्रोसान असेल 2.5 ग्रॅम हे काहीतरी की एका kg काय केलं जातं तिथं ॲप्लाय केले जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की ॲज अ लूज स्मूथ. ओके, लूज स्मूथ डिझीज. ओके, याच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला ॲज अ युस्टिलागो नुडा. ओके, युस्टिलागो नुडा असं इथे लूज स्मॉटचं काहीतरी की सायंटिफिक नेम आपल्याला इथं पाहायला मिळतं, राईट. आणि अगेन त्याचं काहीतरी की अगेन्स्ट इथं काहीतरी की जर इकडं आपण ट्रीटमेंट जर बघितले किंवा कंट्रोल मेजर जर बघितला सो इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सीड ट्रीटमेंट असेल विथ विटावॅक्स. ओके, विटावॅक्स 2 ग्रॅम. ओके, 2.5 ग्राम पर काहीतरी की kg सीड असेल. सोबतच काहीतरी इकडं सोलार हीट ट्रीटमेंट असेल किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल किंवा काहीतरी की तिकडे विंड ब्रेक प्लांटेशन असेल. ओके, विंड ब्रेक प्लांटेशन असेल. सो अशा 4 इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या प्रॅक्टिसेस किंवा काहीतरी की मेथड ज्या आहेत ना त्या आपण इथे काहीतरी की बघू शकतो. ओके, कशाच्या अगेन्स्ट काहीतरी की ॲज अ लूज काहीतरी की स्मूथच्या अगेन्स्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यातली काहीतरी की थर्ड वन ती म्हणजे ॲज अ पावडरी मिल्ड्यू. ओके, पावडरी काहीतरी की मिल्ड्यू.
ठीक आहे, पावडरी मिल्ड्यू. सो एक टाईपचं काहीतरी की फफूंद आपण म्हणतो त्याला काहीतरी की फंगस, याच टाईपची काहीतरी की असणार ही डिझीज आहे. ओके, फंगस टाईपचीच, राईट. एरसॅप ग्रॅमिनिस वार. ओके, एरसॅप ग्रॅमिनिस वार असं ह्या पावडरी काहीतरी की बेसिकली मिल्ड्यूचं आपल्याला सायंटिफिक नेम इथं काहीतरी की पाहायला मिळतं, जी बार्लीला काय करत असते तर काहीतरी की अफेक्ट करत असते. ओके, बार्लीला काहीतरी की याच्याद्वारे इथं अफेक्ट केलं जात असतं, राईट. आणि इथं कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं, सो इथं आपण बघू शकतो स्प्रे सल्फर फंगिसाइड्स. ओके, सल्फर फंगिसाइड्स अँड ग्रो रेजिस्ट व्हरायटीज. ओके, ग्रो रेजिस्ट व्हरायटीज हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की कंट्रोल मेजर जे आहेत ते काहीतरी की आपण इकडं बघू शकतो, किंवा काहीतरी की त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ना ते इथं आपण काहीतरी की करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की सेकंड इम्पॉर्टंट काहीतरी की थर्ड इम्पॉर्टंट जिथे काहीतरी की प्लांट आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून देतो क्रॉप आहे, ते म्हणजे काहीतरी की जवार. ओके, जवार, शोरगम असं काहीतरी की आपण त्याला म्हणतो, ज्वारी थोडक्यात. ठीक आहे. सो ज्वारीच्या संदर्भात अगेन इथे इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला डिजीज पाहायला मिळतात आणि त्यांचे काहीतरी की सायंटिफिक नेम. सो एक एक करून थोडंसं काहीतरी की आपण बघूया. पहिला जर इथं आपण काहीतरी की रोग जर बघितला ज्वारीच्या संदर्भात, सो इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो डाउनी मिल्ड्यू. ओके, डाउनी मिल्ड्यू. ठीक आहे. अगेन याचं काहीतरी तिकडं फंगस टाईप असणारा काहीतरी की बेसिकली हा तिथे काहीतरी की एक प्रकारचा हा रोग आहे, किंवा काहीतरी की फफूद फंगस किंवा काहीतरी की फफूद टाईपचाच काहीतरी असणारा हा डिजीज आहे, जो काहीतरी की ज्वारी जो आहे त्याला ज्वारीच्या काहीतरी की पिकं जे असतात त्यांना तिथे काहीतरी की तो अफेक्ट करत असतो. ठीक आहे. इथे सायंटिफिक नेमच्या संदर्भात जर आपण इथं बघायचं झालं, सो इथं आपण बघू शकतो स्कॅलिरिओस्पोरा सॉर्गी. ओके, स्कॅलिरोस्पोरा सॉर्गी असं सायंटिफिक नेम आपल्याला काहीतरी घेतं ज्वारीच्या संदर्भात काहीतरी की पाहायला मिळतं. सॉरी डाउनी मिलोचं काहीतरी की आपल्याला ॲज अ सायंटिफिक नेम काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, आणि त्याच्यानंतर काहीतरी की इथे स्कॅलरोस्पोरा नावाचं काहीतरी की जे हे आहे रोग आहे हा, याच्या काहीतरी की साठी इथं यूज केला जाणारा काहीतरी की कंट्रोल मेजर्स. सो इथं जर आपण बघितलं ॲग्रोसान GN असेल किंवा काहीतरी की इथं क्रेसान असेल 2.5 kg काहीतरी की 5 ग्रॅम प्रति के जी काहीतरी इकडं सीड्स, किंवा इथं काहीतरी की जिनेपचा काहीतरी की जो स्प्रे असेल साधारणतः 0.2% इथे ॲप्लिकेशन जे असेल त्याचा हे करून काहीतरी की त्याचा तिथं जो स्प्रे असतो तो काहीतरी की केला जातो, आणि त्याच्यातून डाउनी मिल्ड्यू जो असेल त्याचा काहीतरी तिकडं रेजिस किंवा काहीतरी की त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काहीतरी की वापर करण्यात येतो. ऑग्रेसन GN असेल किंवा काहीतरी की क्रेसन असेल. ठीक आहे. हे झालं काहीतरी की डाउनी मिलोच्या संदर्भात असणारे कंट्रोल मेजर्स. त्याच्यानंतर इथं काहीतरी की सेकंड नंबरचा इम्पॉर्टंट असा असणारा काहीतरी की डिझीज आहे इथे ज्वारीच्या काहीतरी की संदर्भात, तो आहे ग्रेन स्मूट. ओके, ग्रेन स्मूट डिझीज. ओके, याचं काहीतरी की बेसिकली इथं सायंटिफिक नेम जर आपण इकडं बघितलं, सो आपण इथं काहीतरी की बघू शकतो स्पॅक्युलोथेसी. ओके, स्पॅक्युलोथेसी सॉर्गी. ओके, स्पॅक्युलोथेसी सॉर्गी हे याचं काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम आपल्या इथं पाहायला मिळतं. कशाचं तर काहीतरी की ॲज अ ग्रेन स्मूट डिझीजचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली याच्या काहीतरी की विरोधात किंवा काहीतरी की याच्या अगेन्स्टमध्ये काहीतरी की यूज केले जाणारे कंट्रोल मेजर्स. सो इथं आपल्याला काहीतरी की सेम अग्रोसान काहीतरी की GN असेल किंवा काहीतरी की क्रेसन असेल 2.5 ग्रॅम पर kg ऑफ सीड्स इथे आपण काहीतरी की बघू शकतो. ठीक आहे. इथे आपण काहीतरी की बघू शकतो, किंवा काहीतरी की त्याचा वापर जो आहे तो काहीतरी तिकडं ग्रेन स्मूथ डिझीजला काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन डिझीज आहे ती म्हणजे लीफ रस्ट. ओके, लीफ रस्ट डिझीज. आता याच्या संदर्भात कधी ना कधी तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल ज्वारीच्या काहीतरी की तिकडं त्या प्लांटचा, तर तुम्ही पाहिलंच असेल हिरवी जी असे काहीतरी की रुंद असणारी जी पानं असतात ना
त्याच्यावरती काहीतरी की याचा रस्ट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून ब्राऊन असे मोठे मोठे स्पॉट्स असतात ना, ते बनलेले असतात. ओके, सो हे बेसिकली काहीतरी काय डिझीजमुळेच काहीतरी काही झालेलं असतं. इथे पुसिनिया, ओके, पुसिनिया पर्पुरिया, ओके, पर्पुरिया हे सायंटिफिक नेम काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. कशाचं तर ते काहीतरी ॲज अ लीफ रसचं. आणि त्याच्यानंतर काहीतरी याच्यासाठी यूज केल्या जाणारे कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी उपाययोजना. सो इथं आपण बघू शकतो रेजिस्ट वार, ओके, रेजिस्ट वार. रेजिस्ट वार म्हणजे काहीतरी की बेसिकली तिथं अशा प्रकारचे काहीतरी की ज्या बियाणं असतात ते काहीतरी की ऑलरेडीच काहीतरी की लीफ रस्ट असेल किंवा काहीतरी की ग्रीन स्मूट असेल यांच्या अगेन्स्ट काहीतरी की केपेबिलिटी असणारे असतात. अशा प्रकारचे काहीतरी की बियाणं जे असतात ते काय करायचे, वापरायचे किंवा काहीतरी तिकडे पेरणीसाठी त्यांना काहीतरी की प्रेफरन्स द्यायचा. ओके, सो याच्यामध्ये आपण बघू शकतो आणि ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. CSH1 असेल, ओके, किंवा काहीतरी की CSH2 असेल, याचा वापर आपण पेरणीसाठी करू शकतो, जे ऑलरेडी काहीतरी की ॲज अ इम्युनिटीने काहीतरी तिकडे परफेक्ट असतात अगेन्स्ट दी लीफ रस्ट. किंवा डायथेन जी असेल, साधारणतः काहीतरी की 0.2% ॲट 10 to 12 days इंटरवल, याचा काहीतरी की आपण तिकडं वापर जो आहे तो काहीतरी की करू शकतो. ठीक आहे, हे झालं लीफ रस्टच्या संदर्भात. त्याच्यानंतरचा इथं डिझीज आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे अँथ्रोकोनॉज, ओके, अँथ्रोकोनॉज किंवा यालाच काहीतरी की ॲज अ बेड लीफ स्पॉट म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ओके, अँथ्रोकोनॉज किंवा काहीतरी की ॲज अ बेड लीव्स काहीतरी तिकडं स्पॉट असं म्हणून काहीतरी ह्या रोगाला तिथं ओळखलं जातं, जो इथं काहीतरी की ज्वारीला अफेक्ट करत असतो. याच्या सायंटिफिक नेमच्या संदर्भात जर काहीतरी की बोलायचं झालं तर इथं आपण काहीतरी की बघू शकतो सिलोट्रोरिकुलम, ओके, सिलोट्रोरिकोम ग्रॅमिनोकोला, ओके, ग्रॅमिनोकोला असं इथं बेसिकली काहीतरी की बेड लीफ स्पॉटचं काहीतरी की सायंटिफिक नेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडे त्याचा उपाययोजना किंवा काहीतरी की कंट्रोल मेजर्स. सो इथं आपण बघू शकतो सेम अगेन तेच काही इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की वाण जे आहेत किंवा काहीतरी देता बियाचे काहीतरी की जे प्रकार असतात जे ऑलरेडीच काहीतरी तिकडं ॲज अ इम्युनिटीने काहीतरी इकडं परफेक्ट असतात अगेन्स्ट दिस डिझीज. मग याच्यामध्ये काहीतरी की CSH1 असेल किंवा CSH काहीतरी की 2 असेल, याचा आपण काहीतरी की वापर करू शकतो. किंवा सीड ड्रेसिंग असेल विथ ॲग्रोसॉन 2 काहीतरी की 5 kg पर काहीतरी की kg सीड्स असतील किंवा काहीतरी की स्प्रे असेल झिनॉमचा, तो देखील काहीतरी की आपण इकडं यूज करू शकतो अगेन्स्ट दी काहीतरी इकडं बेड लीफ स्पॉट किंवा काहीतरी की मग अँथ्रोपोनोज. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इकडं काहीतरी की हेड स्मूथ डिझीज, ओके, हेड स्मूथ डिझीज, राईट. अगेन सेम काहीतरी की ज्वारीच्या संदर्भात असणारा हा इम्पॉर्टंट असा काहीतरी की रोग आहे किंवा डिझीज आहे हेड स्मूथ. आणि याचं काहीतरी की आपल्याला केमिकल नेम इथं पाहायला मिळतं, ते म्हणजे काहीतरी की ॲज अ स्पॅक्युलोथेसी, ओके, स्पॅक्युलोथेसी रेलिना, ओके, स्पॅक्युलोथेसी रेलिना. हे आपल्याला इथं काहीतरी की हेड स्मूथचं काहीतरी की तिकडं सायंटिफिक नेम आपल्याला पाहायला मिळतं, राईट. आणि जर का आपण इकडं काहीतरी की त्याच्या कंट्रोल मेजर्स जर बघितले तर इथं आपल्याला पाहायला मिळतात ॲग्रोसान काहीतरी की GN असेल किंवा क्रेसन असेल 2 काहीतरी की 5 kg पर काहीतरी तिकडं ग्रॅम पर kg काहीतरी की सीड्स, इथे आपण काय करू शकतो ॲज अ कंट्रोल मेजर म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे, ॲग्रोसान काहीतरी की GN, क्रेसान 2.5 kg ग्राम पर काहीतरी की kg सीडसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲज अ लॉंग स्मूथ डिझीज 6 नंबरचा. ठीक आहे, लॉंग स्मूथ डिझीज. सो लॉंग स्मूथ डिझीज सेम अगेन काहीतरी की ज्वारीवरती काहीतरी की होणारा हा रोग आहे. आणि याच्या काहीतरी की तिकडं आपण जर बघितलं सायंटिफिक नेमच्या संदर्भात, सो इथं आपण बघू शकतो टॉली पॉस्पोरम, ओके, टॉली पॉस्पोरम इथ्रिनो ब्रेगी, ओके, इथ्रिनो ब्रेगी असं लॉंग स्मूथचं काहीतरी की आपल्याला सायंटिफिक नेम किंवा काहीतरी की वैज्ञानिक नाव तिथं पाहायला मिळतं. ओके, आणि अगेन इकडं काहीतरी की जर त्याच्या कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की तिकडं उपाययोजनेच्या संदर्भात जर बघितलं तर इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो अग्रसान GN असेल किंवा काहीतरी की क्रेसन असेल
2.5 ग्रॅम पर के जी काहीतरी की सीडसाठी तिथं आपण काहीतरी की यूज करू शकतो. ठीक आहे, अगेन्स्ट द काहीतरी की लॉंग स्मूथ. सो ह्या झाल्या काहीतरी तिकडं ज्वारीच्या संदर्भात काहीतरी की असणारे इम्पॉर्टंट काहीतरी की डिझीज, त्यांचे सायंटिफिक नेम आणि त्यांच्या काहीतरी की उपाय योजना. त्याच्यानंतर इथं काहीतरी की नेक्स्ट पीक आहे किंवा काहीतरी की प्लांट आहे तो म्हणजे बाजरा. ओके, नेक्स्ट काहीतरी की पीक आहे ते म्हणजे इथं बाजरा. सो ह्या संदर्भात काहीतरी की थोडंसं बघूया. अगेन तेच असणार आहे, एका साईडला डिझीज आहेत, इथे त्यांचे काहीतरी की सायंटिफिक नेम आहेत आणि इथं काहीतरी की त्यांच्या उपाय योजना. ओके, सो इथं बाजराच्या संदर्भात जर आपण इथं पहिली डिझीज बघितली, सो इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे डाउनी मिल्डो. ओके, मिल्ड्यू किंवा ग्रीन एअर डिझीज. ओके, डाउनी मिल्ड्यू किंवा काहीतरी की तिकडं ग्रीन काहीतरी की एअर डिझीज. आता ह्या दोन्हीही काहीतरी की ॲज अ फंगस किंवा काहीतरी की फफूद यांच्याद्वारे किंवा काहीतरी की फंगसद्वारे, एक टाईपची काहीतरी की फंगस असते ती काय करत असते तिकडं बाजरीची काहीतरी की जी पिकं असतात त्यांना तिथं अफेक्ट करत असते. ओके, डाउनी मिल्ड्यू किंवा काहीतरी तिकडं ग्रीन काहीतरी की एअर डिझीज. स्कॅलियोस्पोरा जर्मिनिकोला. ओके, स्कॅलियोस्पोरा जर्मिनिकोला असं काहीतरी की बेसिकली ह्या डाउनी मिल्ड्यू किंवा काहीतरी की ग्रीन एअर काहीतरी की डिझीजचं आपल्याला इथे सायंटिफिक नेम काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, सायंटिफिक नेम जे आहे ते इथं पाहायला मिळतं. राईट, त्याच्यानंतर जर आपण इकडं काहीतरी की तिकडं कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर बघितलं, डाउनी मिल्ड्यू किंवा काहीतरी की तिकडं स्कॅलियोस्पोरा जर्मिनिकोलाच्या काहीतरी की अगेन. सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो रबिंग ऑफ डिझीज प्लांट्स किंवा रेजिस्ट वार HB3 असेल किंवा इथं काहीतरी की स्प्रे असेल झिनॅप 0.2%चा. या 3 इम्पॉर्टंट काहीतरी की आपण इकडे मेजर जे काहीतरी की यूज करू शकतो. ओके, रबिंग म्हणजे काहीतरी की आपण बघितलंच होतं, जे सीड्स असतात किंवा काहीतरी की जे प्लांट्स असतात त्यांना काहीतरी तिकडं मॅन्युअली किंवा काहीतरी की मशीनच्या द्वारे तिकडं काय केलं जातं असं झाडलं जातं किंवा काहीतरी तिकडं मोठ्या प्रमाणात काहीतरी असं त्यांना तिथं मूव्ह केलं जातं. ओके, किंवा काहीतरी की तिकडं रेजिस्ट वार असेल HB3 म्हणजे काहीतरी की त्या प्रकारचं वाण किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू बियाणाचा काहीतरी की हा प्रकार असतो. तो जो प्रकार असतो किंवा काहीतरी की ते जे बियाणं असतं ते आपण काय करायचं असतं ते यूज करायचं असतं. ओके, किंवा मग काहीतरीकडे स्प्रे असेल झिनॅपचा 0.2%चा, त्याचं देखील काहीतरी की जे ॲप्लिकेशन आहे ते आपण तिथे करू शकतो आणि ही जी डिझीज आहे तिला काहीतरी की कंट्रोल करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे सेकंड नंबरचा काहीतरीकडे डिझीज अगेन्स्ट दी काहीतरी की बाजरी, तो आहे काहीतरी की ॲज अ एरगॉट. तर इथे एरगॉटच्या संदर्भात काहीतरी की क्वेश्चन जो आहे तो ऑलरेडी विचारलेला आहे की एरगॉट जो आहे तो काहीतरी की बेसिकली कोणत्या प्लांट्सला किंवा काहीतरी की कोणत्या क्रॉप्सला तिथे अफेक्ट करतो. ओके, सो बेसिकली इज अफेक्ट द बाजराला काहीतरी की बेसिकली अफेक्ट करणारी ही डिझीज आहे. ओके, हिच्या सायंटिफिक नेमच्या संदर्भात जर आपण इकडं डिस्कस केलं, सो हिअर कॅन वी सी कॅल्विसेप्स. ओके, कॅल्विसेप फ्युजिफॉर्म्स. ओके, फ्युजिफॉर्म्स किंवा काहीतरी की फ्युजिफिमस असं याचं काहीतरी की आपल्याला सायंटिफिक नेम इथं पाहायला मिळतं. ओके, कॅल्विसेप फ्युजिफॉर्मिस. राईट, आणि तेच जर काहीतरी की आपण इकडं त्याचा कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की उपाययोजना जर डिस्कस केल्या, सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो. त्या म्हणजे काहीतरी की फर्स्ट ऑफ ऑल अवॉइड लेट प्लांटिंग. फर्स्ट ऑफ ऑल कारण का आपण काहीतरी की ऑलरेडीच काहीतरी की बघितलेलं आहे, प्लांटेशनचं काहीतरी की बेसिकली जो टाईम असतो किंवा काहीतरी की त्याचा एक पर्टिक्युलर काहीतरी की जो पिरियड असतो त्या पिरियडमध्येच काहीतरी की प्लांटिंग असतं ते करणं काहीतरी की आवश्यक असतं. कारण का पुढच्या पिरियडमध्ये किंवा काहीतरी की रेस्ट ऑफ पिरियडमध्ये तिथे फंगस असतील किंवा बॅक्टेरिया असतात, यांचं काहीतरी की जी डेव्हलपमेंट असते किंवा जे काहीतरी की ग्रोथचा जो पिरियड असतो ना तो पर्टिक्युलर काहीतरी की त्या पिरियडमध्ये असतो किंवा त्यावेळेला काहीतरी की त्या मोठ्या प्रमाणात तिथं वाढतात आणि त्याच्यामुळे काहीतरी इकडे प्लांट असतात ना ते इफेक्ट होत असतात. राईट, त्यामुळे
प्लांटेशनचा काहीतरी जो पिरियड असेल ना तो काहीतरी इकडं लेट होऊन. सेकंड, फ्लोटिंग ऑफ सीड्स इन अ 2% ऑफ सॉल्ट सोल्युशन. ओके, 2% ऑफ सॉल्ट सोल्युशन. साधारणतः काहीतरी इकडं 2%चं काहीतरी सॉल्ट सोल्युशन जे आहेत ते आपण काहीतरी बनवून त्याच्यामध्ये बाजराच्या काहीतरी ज्या बिया असतात ना त्या तिथं काहीतरी तिकडं भिजवणं महत्त्वपूर्ण ठरतं. किंवा इथे जिराम असेल 0.15% ॲट बूट लीफ स्टेज. ओके, बूट लीफ स्टेज आपण इथं काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. राईट, अगेन्स्ट दी काहीतरी तिकडं ॲरगॉट. आणि त्याच्यानंतर थर्ड नंबर इथे काहीतरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी घ्यायचं स्मूट. ओके, स्मूट. सो इट इज हॅपन ऑर ऑकवर्ड ड्यू टू द टॉलीस्पोरियम. ओके, टॉलीस्पोरियम पॅनिसेलेरिया. ओके, पॅनिसेलेरिया, टॉलीस्पोरियम पॅनिसेलेरिया असं या स्मूथ डिजीजचं काहीतरी आपल्याला नाव इथं पाहायला मिळतं. जे बाजरा काहीतरी हे जे प्लांट आहे किंवा काहीतरी जे क्रॉप आहे त्याला इथे काय करत असतात ते अफेक्ट करतात. ओके, याला काय करतात ते इथं अफेक्ट करतात. ओके, आणि जर इथं कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर आपण बघितलं सो इथं आपण बघू शकतो विटावॅक्स का काहीतरी जो स्प्रे असेल साधारणतः काहीतरी 0.25%. ओके, किंवा मग काहीतरी फॉलो क्रॉप रोटेशन किंवा काहीतरी इकडं क्रॉप रोटेशन जे आहे ना ते काहीतरी आपण तिकडं फॉलो करून स्मूथ जे असेल ना काहीतरी तिकडं कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इथं काहीतरी की बेसिकली आपल्याला पीक पाहायला मिळतं ते आहे काहीतरी याचं मेज. ठीक आहे, मेजच्या संदर्भात किंवा त्याला आपण काय म्हणतो ॲज अ मका. ठीक आहे, मका. सो याच्या संदर्भात काहीतरी जे पॉईंट आहेत म्हणजेच काहीतरी आज इथं डिजीज किंवा काहीतरी रोग असतील त्यांचे इथं काहीतरी वैज्ञानिक काहीतरी नावं असतील आणि त्याच्यानंतर काहीतरी तिकडं त्यांचे काहीतरी उपाययोजना यांच्या संदर्भात थोडंसं डिस्कस करूया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की मेज किंवा काहीतरी की मकाच्या संदर्भात आपल्याला रोग पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी ॲज अ व्हाईट बर्ड ऑफ मेज. ओके, व्हाईट बर्ड ऑफ मेज. व्हाईट कलरचे काहीतरी की बेसिकली असे जे बर्ड्स असतात म्हणजे काहीतरी की ट्यूबर जे असतात ना ते काहीतरी की तिथे मकाच्या काहीतरी की आतमध्येच काहीतरी बनलेले असतात किंवा तशा प्रकारे काहीतरी की मोठ्या प्रमाणात उगवून येत असतात. ओके, राईट. बेसिकली आता इथं त्याच्या पाठीमागं काहीतरी की त्याला आपण काय म्हणू सायंटिफिक नेम किंवा काहीतरी की कारण काय असतं तर ॲज अ काहीतरी की झिंक डिफिशियन्सी. ओके, झिंक डिफिशियन्सी. आता हा काहीतरी की कोणत्या प्रकारचा एक रोग नसतो. राईट, रोग नसतो. तर काय झालं गेलेलं असतं बेसिकली झिंकच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे जे काहीतरी की फ्रूट असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं जे मक्याचे काहीतरी की जे दाणे असतात ना ते काहीतरी ॲज अ व्हाईट तिथे काहीतरी की कलरचे तिथं बनत असतात. इन्स्टेड ऑफ द काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू ॲज अ ऑरेंज किंवा काहीतरी की साधारणतः तिकडं ब्राऊन कलर. ओके, आणि याच्यासाठी काहीतरी की बेसिकली आपण इकडं झिंक असेल ते साधारणतः काहीतरी की 22 काहीतरी की 25 kg प्रति हेक्टर काहीतरी की ॲप्लाय करून झिंकची काहीतरी की जी डिफिशियन्सी आहे तिथं आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो किंवा काहीतरी इकडं ती कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, घेऊ मी सेकंड.
ठीक आहे. नेक्स्ट इथं काहीतरी की आपल्याला रोग किंवा काहीतरी की डिजीज पाहायला मिळतो. तो आहे काहीतरी की याचं सीड रूट किंवा काहीतरी की सिडलिंग ब्लाइट. ओके, सीड रूट किंवा काहीतरी की याचं सिडलिंग ब्लाइट. सेम अगेन मेजला काहीतरी की अफेक्ट करणारी ही डिजीज आहे, राईट. इथे याच्या काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेमच्या संदर्भात काहीतरी की जर बोलायचं झालं सो इथे काहीतरी की आपण बघू शकतो 1 2 3 सीड रूट किंवा काहीतरी की सीडलिंग ब्लाइटला इथं आपल्याला सायंटिफिक नेम काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काहीतरी याचं रायझोसिटिनिया. ओके, रायझोसिटिनिया हेच काहीतरी की सीडलिंग ब्लाइट किंवा काहीतरी की सीड रूटचं काहीतरी की याचं सायंटिफिक नेम आहे. ओके, कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर इथं बघितलं तर आपण काहीतरी की बघू शकतो सीड ट्रीटमेंट असेल विथ द कॅप्टन. ओके, कॅप्टन किंवा काहीतरी की थिराम साधारणतः 2 पॉईंट काहीतरी तिकडे 0 ग्राम पर के जी काहीतरी की सीड्स. ओके, पर के जी काहीतरी तिकडे सीड्स यांना काहीतरी की आपण तिथं थिराम किंवा काहीतरी तिकडे कॅप्टनचा अप्लाय करून काहीतरी की तिकडे रायझोसिटिनापासून काहीतरी तिकडं इम्युनिटी जे असेल ते काहीतरी तिकडे प्रोव्हाइड करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट काहीतरी की डिजीज इथे मकाच्या संदर्भात ती म्हणजे काहीतरी की ॲज अ ब्लॅक बंडल. ओके, ब्लॅक बंडल. ब्लॅक बंडलचं जर इथं आपण काहीतरी की सायंटिफिक नेम जर बघितलं सो आपल्याला इथं काहीतरी की पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲज अ सिप्लोसॉप्रियम. ओके, सिप्लोसॉप्रियम ॲक्रोमोनिमी. ओके, ॲक्रोमोनिमी असं बेसिकली काहीतरी की याचं ब्लॅक बंडलचं काहीतरी की आपल्याला तिथं नाव जे आहे ते काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, राईट. हे झालं काहीतरी की सायंटिफिक नेम आणि काहीतरी की डिजीज ब्लॅक बंडल जिथं मेजला काहीतरी की अफेक्ट करत असते. आणि जर का आपण इथं काहीतरी की तिच्या कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर बघितलं सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो रेजिस्ट वार असेल, ठीक आहे, डिफरंट टाईपचे जे काहीतरी की ॲज अ ब्लॅक बंडलपासून तिथं इम्युनिटी प्रोव्हाइड करतात ते आपण काहीतरी की यूज करू शकतो. किंवा बॅवेस्टिन असेल साधारणतः काहीतरी की 2 ग्रॅम एका काहीतरी की एक के जी काहीतरी की जे सीड्स आहेत त्यांच्यासाठी. ओके, त्यांच्यासाठी काहीतरी की आपण त्याचा बॅवेस्टिनचा काहीतरी की जो अप्लाय जो असेल किंवा काहीतरी की जो वापर आहे तो तिथे करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढे ते म्हणजे काहीतरी की ॲज अ बॅक्टेरियल स्टाल्क रूट 4th नंबरचं काहीतरी की असणारा डिजीज. ओके, बॅक्टेरियल स्टाल्क रूट. ओके, सेम अगेन काहीतरी की मेजच्या संदर्भात. सो इथं इरवॅनी कॉर्टोवोर्टा वार. ओके, जी इरवानो कॉर्टोवोर्टा वॉर असं बेसिकली काहीतरी याचं बॅक्टेरियल काहीतरी की स्टाल्क रूटचं आपल्याला इथं नाव पाहायला मिळतं. ओके, आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याच्यात इथं कंट्रोल मेजर्समध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतं रबिंग ऑफ डिजीज सीड्स किंवा नो वॉटर काहीतरी की लॉगिंग. या 2 इम्पॉर्टंट काहीतरी की फिजिकल मेथड जे आहेत ते काहीतरीकडे आपण बॅक्टेरियल काहीतरी की स्टॉल्क रूटसाठी तिथे अप्लाय करू शकतो. ओके, मग पहिलं तर काहीतरी की ॲज अ जे काहीतरी तिकडे अफेक्टेड झालेले किंवा काहीतरी की जे प्लांट आहेत ज्यांना काहीतरी की तिकडे त्यांनी अफेक्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी की रबिंग मेडल जे आहे ती काहीतरी मेथड जे आहे ते आपण अप्लाय करू शकतो. ओके, एकतर काय असतात त्या टाईपचे काहीतरी इकडं प्लांट असतात ते काहीतरी तिकडं तिथून रिमूव्ह करायचे किंवा रिमूव्ह करून टाकायचे. किंवा सेकंड काहीतरी इकडं नो वॉटर लॉगिंग. कारण का जी मुळं जे असतात ना ते कधी ना कधी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल हिरवी मुळं जे असतात ती काहीतरी त्याचं ब्लॅक कलरची काहीतरी इकडं कन्वर्ट झालेली असतात बिकॉज ऑफ द बॅक्टेरियल काहीतरी की स्टॉल्क रूट डिजीजमुळे. ओके, सो ते काय करायचं वॉटर लॉगिंग जे असेल ना ते काहीतरी की जास्त काळासाठी तिकडं होऊन द्यायची नाही किंवा काहीतरी की कोणत्याच प्रकारची वॉटर लॉगिंग असेल ना तिथं काहीतरी घ्यायचं झाली नाही पाहिजे. ओके, सो हे 2 इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं फिजिकल मेजर जे आहेत ते काहीतरी की आपण तिकडं यूज करू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर मग काहीतरी की नेक्स्ट इथं आपल्याला काहीतरी की क्रॉप आहे ते पाहायला मिळतं ते म्हणजे शुगर केन. ओके, आहे काहीतरी की ॲज अ शुगर केन. ठीक आहे, सो या संदर्भात थोडंसं आपण इथे डिस्कस करूया आता. सेम अगेन इथं काहीतरी की त्याचे डिजीज असतील किंवा काहीतरी की रोग असतील. इथं काहीतरी की रोगांचं इथं वैज्ञानिक काहीतरी की नाव असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं त्याचे कंट्रोल मेजर्स किंवा उपाय योजना.
सो या संदर्भात थोडंसं बघूया. ओके. ठीक आहे. बघूया पुढं आपण काहीतरी की तिकडं शुगर केनच्या संदर्भात असणारं काहीतरी की डिझीज, त्याच्या असणारे काहीतरी तिकडं सायंटिफिक नेम आणि त्याचे काहीतरी की कंट्रोल मेजर.
पहिल्या इथं आपल्याला काहीतरी काही पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी ॲज अ रेड रूट. ओके, रेड रूट ॲज अ काहीतरी की आपण इथं ॲग्रिकल्चरच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं असेल किंवा ॲज अ काहीतरी की ॲग्रिकल्चर म्हणून जस्ट ॲज अ काहीतरी की ओव्हरलुक म्हणून काहीतरी की कधी ना कधी तुम्ही शुगर केनच्या संदर्भात जर बघितलं असेल सो त्याच्या काहीतरी की रूट्सवरती असे रेड रेड काहीतरी की स्पॉट जे असतात ते काहीतरी की बनलेले असतात ऊसाच्या काहीतरी तिकडे त्या रूट्सवरती. सो इट इज नथिंग बट काहीतरी की इज अ डिजीज नोन ॲज द रेड रूट्स, राईट. आणि त्याचं काहीतरी की सायंटिफिक नेम इथे काहीतरी की आपण बघू शकतो ते म्हणजे काहीतरी की ॲज अ कलेक्टोरिथम फॅल्कटम. ओके, फॅल्कटम असं बेसिकली काहीतरी की या रेड रूटचं आपल्याला तिथे सायंटिफिक नेम जे आहे ना ते काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, आणि कंट्रोल मेजरच्या संदर्भात जर तर डिस्कस करायचं झालं तिथं आपण बघू शकतो स्प्रे असेल साधारणतः काहीतरी की 0.1% इथे कार्बेंडेन्झीन असेल किंवा मग काहीतरी की सीट ट्रीटमेंट असेल. ओके, साधारणतः काहीतरी की 10 मिनिटसाठी या काहीतरी की आपण इकडं अप्लाय करू शकतो. ओके, ह्या ज्या असतात ना ते आपण काहीतरी की अप्लाय करू शकतो, राईट. सेकंड आहे ती म्हणजे काहीतरी की ॲज अ रेड स्ट्रीप. ओके, रेड स्ट्रीप डिजीज. आता रेड स्ट्रीप डिजीज म्हणजे काहीतरी की जे शुगर केनच्या काहीतरी की वरचं जे झाड असतात जिथून त्याच्या काहीतरी की जे लिप्स असतात त्या बनलेल्या असतात लांबड्या, त्याच्यावरती रेड रेड कलरचे काहीतरी की जे स्पॉट्स असतात ना किंवा काहीतरी ज्या स्ट्रिप्स असतात त्या काहीतरी की बनलेल्या असतात. ओके, आणि इवन जो एंटर काहीतरी तिकडं जो शुगर केन असतो असा, ठीक आहे. इथे देखील काहीतरी की बेसिकली अशा प्रकारच्या काहीतरी की ज्या स्ट्रिप्स असतात रेड रेड त्या काहीतरी की बनलेल्या असतात. आणि कधीतरी आपण याला जर ओपन करून बघितलं तर आतल्या साईडला काहीतरी की व्हाईट पूर्ण काहीतरी की हा एरिया असतो. मात्र इथं ह्या एरियामध्ये काहीतरी की जो उसाचा जो तिथं काहीतरी की तिकडं जो भाग असतो तो पूर्ण काहीतरी की याचा रेड झाला गेलेला असतो, किडलेला असतो. ओके, सायंटिफिक सिम्पल नेममध्ये त्याला काहीतरी की किंवा लोकल नेममध्ये किडलेला ऊस असं देखील काहीतरी की त्याला तिथं म्हटलं जातं. ठीक आहे, हेच काय असतं बेसिकली रेड काहीतरी की स्ट्रिप्स. ओके, इथे सायंटिफिक नेमच्या संदर्भात काहीतरी की जर बोलायचं झालं तर ते म्हणजे काहीतरी घ्यायचं सुडोमोनास. ओके, सुडोमोनास रुबी रेलिनेस. ओके, रुबी रॅलिनेस असं काहीतरी की बेसिकली रेड स्ट्रिपचं काहीतरी की आपल्याला याचा सायंटिफिक नेम इथं काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, सुडोमोनास रुबी रेलिनस असं काहीतरी की रेड स्ट्रिपचं काहीतरी की तिकडे सायंटिफिक नेम आपल्याला तिथं काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर इथे जर काहीतरी की आपण हे जर बघितलं काहीतरी की ॲज अ उपाययोजना. सो फर्स्ट आपल्याला काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲज अ ग्रो रेजिस्ट. ओके, रेजिस्ट किंवा काहीतरी की को कल्टिवार्स म्हणजेच काय की ऊसाच्या जातीच्या काहीतरी की डिफरंट वाण असतात यांचा काहीतरी की आपण तिकडं पेरणीसाठी वापर करू शकतो. ज्या काय असतात काहीतरी की ॲज अ इम्युनिटीने काहीतरी की परिपूर्ण असतात किंवा काहीतरी की त्यांच्यामध्ये अशा टाईपच्या काहीतरी की ज्या डिझीज असतात त्यांच्या अगेन्स्ट तिथे काहीतरी तिकडं रोगप्रतिकारक क्षमता जी काहीतरी की असते ती ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेन्स असते. सो त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात त्या म्हणजे काहीतरी की 6805. आता हे सगळे नंबर आहेत बरं का, आणि हे इझिली काहीतरी की लक्षात राहतात. ओके, इझिली काहीतरी की लक्षात राहतात. 6805 असेल, त्याच्यानंतर काहीतरी इकडं 7202 असेल. आता ह्या मोस्ट ऑफली किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सगळ्यात जास्त अशा काहीतरी की वापरल्या जाणाऱ्या ह्या प्रजाती आहेत ऊसाच्या. ओके, 68 काहीतरी की 05 असेल किंवा काहीतरी की 7202 असेल. सोबतच तिथं काहीतरी की 7321 आहे, 8005 आहे, ही पण 8005 आहे, ही पण प्रजाती खूपच काहीतरी की तिकडं क्वाईट फेमस आहे शेतकऱ्यांच्यामध्ये. ओके, 8005 असेल, त्याच्यानंतर काहीतरी की 7537 असेल किंवा 67 काहीतरी की 42 असेल, राईट. सो ह्या काहीतरी की आपल्याला महत्त्वपूर्ण अशा काहीतरी की प्रजाती ज्या आहेत त्या काहीतरीकडे पाहायला मिळतात. त्यांचं काहीतरीकडे ॲप्लिकेशन जो असेल तो आपण काहीतरी त्याचं कंट्रोल मेजर म्हणून किंवा काहीतरी त्याचं त्यांना तिथं नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी की उपाय जो आहे तो करू शकतो. ठीक आहे, हे झालं रेड स्ट्रीपच्या संदर्भात. त्याच्यानंतरची थर्ड वन इथं डिजीज आहे ती म्हणजे स्मूट. ओके, स्मूट डिजीज, राईट. हिचं सायंटिफिक नेम आपल्याला इथं पाहायला मिळतं ते हे काहीतरी घ्यायचं युस्टुलागो. ओके, युस्टुलागो स्किटामिनिया.
ओके स्किटामिनिया. ओके स्मूथचं काहीतरी की बेसिकली तिकडं सायंटिफिक नेम राईट. याच्यासाठी काहीतरी की आपण इकडं बघू शकतो उपाययोजना. ती म्हणजे काहीतरी की याचं हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल फॉर अ सीड्स. ओके फॉर सीड्स अवॉइड रेशनिंग अँड रेजिस्ट वार हो 348 किंवा काहीतरी मग तिकडं 318. ओके 318 या इथे काहीतरी की इम्पॉर्टंट आपण तिथं मेजर्स जे आहेत ते काहीतरी की यूज करू शकतो. ओके या ज्या मेजर्स आहेत त्या काहीतरी आपण इकडे यूज करू शकतो. हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल ती काहीतरी की आपण बघितलेलीच आहे. ओके सेकंड काहीतरी तिकडं अवॉइड रेशनिंग. ओके रोटनिंग असेल ते पण काहीतरी इकडं अवॉइड केलं पाहिजे. आणि जो इम्पॉर्टंट असं काहीतरी की जे वाण आहेत ओके त्याच्यामध्ये आपण इकडे बघू शकतो को 348 असेल किंवा काहीतरी की 318 यांचा देखील काहीतरी की वापर आपण तिथे करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं ग्रॉस शूट किंवा काहीतरी की ग्रासी शूट. अगेन शुगर स्केनच्या काहीतरी की संदर्भात येत असणारं महत्त्वपूर्ण ही डिसीज आहे. ओके ग्रासी शूट. इथे MLO वेक्टर. ओके MLO वेक्टर प्रोटिस्टा मोएस्टा. ओके मोएस्टा. सो इथे बेसिकली काहीतरी की एक फ्लाय असते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून माशी असते तिच्या तरी काहीतरी की बेसिकली हा जो व्हायरस आहे ना तो काय केला होता तिथं याच्यामध्ये शुगर केनमध्ये काहीतरी इकडं इंटेक किंवा काहीतरी तिकडे त्याला म्हणून आपण त्याला ट्रान्समिटेड काहीतरी की केला जात असतो. ओके प्रोटिस्टा मिओस्टाद्वारे राईट. त्याच्यातूनच काहीतरी की बेसिकली ग्रासी शूट हा काहीतरी की जो डिझीज आहे ना तो आपल्याला तिथं काहीतरी की शुगर केनमध्ये काहीतरी की पाहायला मिळतो. आणि याच्यासाठी काहीतरी की बेसिकली उपाययोजना आहे ती म्हणजे काहीतरी की याचं हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे ती काहीतरी की आपण तिथे देऊ शकतो अगेन्स्ट ती काहीतरी की ग्रासी शूटसाठी. त्याच्यानंतर फिफ्थ वन आहे ती म्हणजे काहीतरी की रॅटॉन स्टंटिंग. ओके रॅटॉन स्टंटिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली एक प्रकारचं काय आपण त्याला म्हणतो इकडं डिफिशियन्सी आणि सोबतच काहीतरी इकडं एक प्रकारचा काहीतरी की रोग इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. ओके डिफिशियन्सी काहीतरी की सल्फरची काहीतरी की जर डिफिशियन्सी तिथे झाली तर रॅटॉन स्टंटिंग नावाचा काहीतरी की जो डिझीज आहे तो काहीतरी तिकडं ऊसाच्या काहीतरी की किंवा शुगर केनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये या ज्या काहीतरी की कांडे असतात किंवा काहीतरी की आपण म्हणून त्याला दोन जे पार्ट असतात इथले जे अंतर आहे ते काहीतरी की जास्त प्रमाणात वाढत नसतं. ओके आणि हे मुख्यतः काहीतरी की असे शॉर्ट्स ओके कमी काहीतरी की प्रकारातच काहीतरी की ते राहत असतात. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की नेक्स्ट इथं इम्पॉर्टंट असणारं काहीतरी की प्लांट किंवा काहीतरी की क्रॉप आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं चिकपी. ओके चिकपी ठीक आहे. ओके चिकपी साधारणतः काहीतरी की त्याला आपण चणे म्हणतो हरभरा किंवा काहीतरी की चण्याची डाळ असते ते. याच्या संदर्भातल्या काहीतरी असणारा डिझीज त्या डिझीजचे काहीतरी की सायंटिफिक नेम आणि इथे आपल्याला काहीतरी की कंट्रोल मेजर जे आहेत ते काहीतरी की पाहायला मिळतात. सो एक एक करून थोडंसं काहीतरी की त्या संदर्भात इथे पाहूया. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की आपल्याला रोग इथं पाहायला मिळतो किंवा डिझीज इथं पाहायला मिळते चिकपी किंवा काहीतरी की चण्याचे संदर्भ ते आहे ॲज अ विल्ट. ओके ते आहे काहीतरी ॲज अ विल्ट. सो इट इज द सॉईल बॉर्न डिझीज.
या टाईपचे काहीतरी जे व्हायरसेस असतात ते आपल्याला काहीतरी इकडं मातीमध्येच काहीतरी पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेला सोविंग केली जाते त्यावेळेला काहीतरी तिकडं सीडच्या माध्यमातून किंवा काहीतरी त्या बियाण्याच्या माध्यमातून हे जे काहीतरी व्हायरसेस असतात ते प्लांट्समध्ये किंवा काहीतरी त्या ह्याच्यामध्ये हे होतात, ट्रान्समिटेड होतात आणि नंतर पुढे जाऊन काहीतरी प्लांट ज्यावेळेला तिकडे डेव्हलप होतो त्याला तिथे काहीतरी ते अफेक्ट करत असतात. ओके, विल्डच्या संदर्भात येतं जर काहीतरी किंवा त्याच्या सायंटिफिक नेमच्या संदर्भात जर इथं बोलायचं झालं तर इथं काहीतरी आपण बघू शकतो. ते म्हणजे काहीतरी याचं फ्युझारियम. ओके, फ्युझारियम ऑक्झिपोरम. ओके, फ्युझारियम ऑक्झिपोरम असं साधारणतः काहीतरी आपल्याला तिथं सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी इथं पाहायला मिळतं. विल्ट नावाच्या काहीतरी डिजीजचं जे इथं काहीतरी चण्याच्या झाडाला किंवा काहीतरी चिकपीला इथं अफेक्ट करतात. ओके, त्याच्यानंतर याच्या काहीतरी तिकडे ट्रीटमेंटच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर इथं काहीतरी आपण बघू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी इकडं सीड ट्रीटमेंट असेल, साधारणतः काहीतरी 2.5 ग्रॅम कार्बेंडेन्झिन असेल. याचा काहीतरी आपण वापर जो आहे तो इथं 1 kg काहीतरी सीडसाठी तिकडे करू शकतो. ओके, म्हणजे पेरणीच्या अगोदर काहीतरी जे सीड्स असतात ते काय करायचं, साधारण तिकडं 2.5 ग्रॅम काहीतरी तिकडं कार्बेंडेन्झिन असेल याच्यामध्ये काय करायचं तिकडं मुरत घालायची किंवा काहीतरी त्याचा जो कोटिंग आहे तो काहीतरी प्लांट्सवरती तिथं सीड्सवरती काहीतरी अप्लाय करायचा. किंवा बॅवेस्टीम प्लस थुरिम असेल, थुरिम 1:1 रेशोमध्ये साधारणतः 2.5 ग्रॅम पर kg काहीतरी सीडसाठी तिथं आपण अप्लाय करू शकतो. ओके, ज्याच्यामुळे विल्ट हा जो काहीतरी डिजीज होत असतो त्याच्यापासून तिथे काहीतरी प्लांट्सला, चिकपीच्या काहीतरी प्लांट्सला संरक्षण काहीतरी प्राप्त होतं तो काहीतरी मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेकंड तो म्हणजे काहीतरी याचं रस्ट. ओके, रस्ट अगेन सेम तेच तिथे मुळाशी किंवा काहीतरी तिकडे जी पानं असतात ना त्यांचा जो कलर आहे तो थोडासा काहीतरी तिकडाचा ब्राऊन किंवा काहीतरी रस्टिंग सारखं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतो. इथे जर आपण त्याचं सायंटिफिक नेम जर बघितलं असतं जे काहीतरी चिकपीला इथं अफेक्ट होतो तो इथं आपण काहीतरी बघू शकतो. युरोमायसिस सिक्रेसिस ॲरेंटिनी. ओके, सिक्रेसिस ॲरेंटिनी. ओके, असं आपल्याला बेसिकली काहीतरी काय असतं सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी इकडं पाहायला मिळतं. ओके, आणि उपाययोजनाच्या संदर्भात जर इथं बघितलं तर इथं आपण बघू शकतो ते म्हणजे काहीतरी याचं मँकोझिब असेल साधारणतः काहीतरी 2 kg पर हेक्टर. ओके, 2 kg काहीतरी प्रति हेक्टर याचा काहीतरी आपण इकडं ॲप्लिकेशन जे आहे ते काहीतरी तिकडे करू शकतो ॲज अ स्प्रे. ओके, ॲज अ काहीतरी स्प्रेच्या माध्यमातून. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काहीतरी बेसिकली तिकडे डिजीज आहे तो म्हणजे कॉलर रूट डिजीज. ओके, कॉलर रूट डिजीज अगेन काहीतरी चिकपी किंवा काहीतरी चण्याच्या काहीतरी प्लांटला होणारा हा डिजीज आहे कॉलर रूट काहीतरी डिजीज. ॲस्परगिलस निगर. ओके, ॲस्परगिलस काहीतरी निगर असं त्या कॉलर रॉट डिजीजचं काहीतरी आपल्याला सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी इथं पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर काहीतरी त्याची काहीतरी असणार आहे तर सीड ट्रीटमेंट किंवा काहीतरी कंट्रोल मेजर्स. ओके, सो इथं काहीतरी आपण बघू शकतो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी सीड ट्रीटमेंट असेल याच्यासाठी साधारणतः काहीतरी अगेन सेम 2.5 ग्रॅम काहीतरीकडं कार्बेंडेन्झिन असेल ते साधारणतः 1 kg सीडसाठी काहीतरी आपण अप्लाय करू शकतो. किंवा मेंटेन सफिशियंट मॉइश्चर इन अ फील्ड. ओके, मेंटेन सफिशियंट काहीतरी मॉइश्चर इन द फील्ड हा देखील काहीतरी तिकडं उपाय किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू कंट्रोल मेजर जो आहे तो काहीतरी आपण तिकडं यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे काहीतरी त्याचा 4th नंबरचा डिजीज जो इथं काहीतरी चिकपीला होत असतो तो म्हणजे स्क्लॅरोटोनिया. ओके, स्क्लॅरोटिना ब्लाइट्स. ओके, स्क्लॅरोटिना ब्लाइट्स गुठळ्या ज्या असतात त्या काहीतरी बेसिकली इकडं प्लांटच्या खोडापाशी किंवा काहीतरी स्टीमपाशी तिथं बनत असतात. हे बेसिकली काहीतरी इकडं स्क्लॅरोटिनिया ब्लाइट या काहीतरी डिजीजमुळे होत असतात. ओके, सायंटिफिक नेम जर इथं बघितलं आपण स्क्लॅरोटिनिया ब्लाइटचं इथं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं ते म्हणजे स्क्लॅरोटोरियम. ओके, स्क्लॅरोटोरियम. ओके, हे सायंटिफिक नेम आपल्याला इथं काहीतरी स्क्लॅरोटिनिया ब्लाइटचं इथं पाहायला मिळतं. राईट, आणि उपाययोजनामध्ये म्हणजे काहीतरी आपण इकडं बघू शकतो
एक तर काहीतरी की सॉईल ट्रीटमेंट असेल विथ कॅप्टन 10 kg प्रति हेक्टर किंवा काहीतरी की मग ॲज अ ग्रो रेजिस्ट वार. मग हे काहीतरी की बेसिकली 74 असेल, 315 असेल, भारती असेल, विजय असेल किंवा काहीतरी की पुसा असतील. ओके, पुसा या सगळ्या काहीतरी की चण्याच्या प्रजाती आहेत बरं का, किंवा जाती आहेत, किंवा वाण आपण त्याला म्हणतो बेसिकली आपल्या काहीतरी की लोकल नेममध्ये. ओके, वाण या टाईपच्या काहीतरी की ज्या बियाणं असतात, हे जे बियाणं असतात ते काहीतरी की ॲज अ त्यांच्यामध्ये काहीतरी की रेजिस्टंट किंवा काहीतरी की इम्युनिटी जी असते ना ती काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते अगेन्स्ट दी काहीतरी की स्कॅलर्टिनिया ब्लाइट. ओके, आणि सोबतच काहीतरी की सॉईल ट्रीटमेंट विथ कॅप्टन 100 kg प्रति हेक्टर. बेसिकली काहीतरी की ही जी डस्ट असते हिचं काहीतरी की ॲप्लिकेशन जे आहे सोविंगच्या अगोदरच काहीतरी की आपण तिकडं तिथे मातीमध्ये करू शकतो, म्हणजेच काहीतरी की ॲज अ सॉईल ट्रीटमेंट म्हणून. ओके, त्याच्यानंतर आहे 5th नंबरचा डिझीज इथे चिकपीच्या संदर्भात किंवा काहीतरी की मका चण्याच्या संदर्भात, तो म्हणजे ॲस्कोसायकता ब्लाइट. ओके, ॲस्कोस्कायता ब्लाइट. ओके, ॲस्कोस्कायता ब्लाइट, ॲस्कोस्कायतिया रेबी असं याचं काहीतरी की बेसिकली आपल्या इथं सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी की पाहायला मिळतं. राईट, ॲस्कोसायता काहीतरी की ब्लाइटचं. आणि कंट्रोल मेजरमध्ये जर आपण इथं बघितलं, सो हिअर वी कॅन सी सीड ट्रीटमेंट विथ द 2.5 ग्राम थिरम असेल पर kg काहीतरी की सीड किंवा काहीतरी म्हणजे इकडं रेजिस्ट वार असेल गौरव. ओके, रेजिस्ट काहीतरी की वार किंवा काहीतरी की वाण असेल गौरव म्हणून तिथं काहीतरी की आपण तिथे यूज करू शकतो. ओके, अगेन्स्ट द दिस पर्टिक्युलर डिझीज. राईट, त्याच्यानंतर इथे देखील काहीतरी की आपल्याला पावडरी मिलो जो आहे तो काहीतरी की पाहायला मिळतो रोग. ओके, पावडरी मिल्ड्यू जो आपण काहीतरी की तिकडे कशामध्ये पाहिला होता तर तो काहीतरी की ॲज अ वीटमध्ये. ओके, वीटमध्ये काहीतरी की इथं पावडरी मिलो जो होता तो काहीतरी की आपण बघितलेला होता. सो सेम काहीतरी की पावडरी मिल्ड्यू जो असेल तो काहीतरी इथं चिकपीला किंवा काहीतरीकडे चण्यांना जो असतो तो काहीतरी की एफेक्ट करत असतो. ओके, हा विवर इथे चण्यांना काहीतरी की जो इफेक्ट करणारा जो पावडरी मिल्ड्यू आहे त्याचा सायंटिफिक नेम जो आहे तो काहीतरी ते चेंज झाला आपल्याला पाहायला मिळतो. ते म्हणजे काहीतरी की ॲज अ रेस्पी पॉलिगॉनी. ओके, रेस्पी पॉलिगॉनी. ओके, पावडरी काहीतरी की मिल्ड्यू जो इथं सायंटिफिक नेम आपल्याला पाहायला मिळतं जो इथं काहीतरी की चण्यांना इफेक्ट करत असतो. ओके, किंवा काहीतरी तिकडं चिकपीला. इथे कंट्रोल मेजरमध्ये काहीतरी की आपण बघू शकतो साधारणतः काहीतरी की 3 kg सल्फर पावडर असेल हे प्रति हेक्टर काहीतरी की आपल्या इथं स्प्रे करणं कुठेतरी इम्पॉर्टंट असतं किंवा काहीतरी की तिकडं आपण म्हणू आवश्यक असतं. कशासाठी तर काहीतरी त्याचा पावडरी मिल्डो हा जो काहीतरी की रोग आहे त्याला काहीतरी की इकडे कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी की ॲज अ पिजन पी म्हणजेच काहीतरी की ॲज अ तूर. ओके, तूर डाळीसाठी किंवा काहीतरी की तूर ह्या पिकासाठी. सो इथं अगेन काहीतरी की सेम असणार आहे. वरती काहीतरी की एका साईडला पहिला पॅरामीटर म्हणजे काहीतरी तिकडं रोग असतील. ठीक आहे, रोग असेल, त्याच्यानंतर काहीतरी की त्या रोगाचे तिथं सायंटिफिक काहीतरी की नेम असेल, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं तिथं त्याचा कंट्रोल मेजर असेल किंवा काहीतरी मग तिकडं उपाययोजना. ओके, उपाययोजना. सो एक एक करून थोडंसं आपण इथे बघूया. पहिला जर इथं काहीतरी की रोग जर बघितला इथं आपण पिजन पीच्या संदर्भात, सो इथं पाहायला मिळतो सेम जसं आपण इथं काहीतरी की चिकन पी म्हणजे पाहिला होता विल्ट. ओके, विल्ट. तसाच इथे काहीतरी की सॉईल बॉर्न डिझीज जे आहे तिथं काहीतरी की पिजन पीला किंवा तुरीच्या काहीतरी की तिकडं जी पिकं असतात यांना काहीतरी तिकडं अफेक्ट करत असतो. ओके, विल्ट. आणि इथं जसं आपण बघितलं आणि ॲज आय टोल्ड यू इट इज अ सॉईल बॉर्न डिझीज. ओके, इट इज अ सॉईल बॉर्न डिझीज. सायंटिफिक नेम जर इथं बघितलं तर आपल्या इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲज अ फ्युजारियम ऑक्झिस्प्रोम. ओके, ऑक्झिस्पोरम असं इथं विलचं काहीतरी की आपल्याला इथं सायंटिफिक नेम जे आहे ते काहीतरी की पाहायला मिळतं जो पिजन पीला काहीतरी की इथे अफेक्ट करत असतो. ठीक आहे, आणि इथे मेजरमध्ये काहीतरी की किंवा इथं काहीतरी की उपाययोजनामध्ये बघितलं, सो इथं आपण बघू शकतो सीड ट्रीटमेंट असेल, तुरीम असेल आणि सोबतच काहीतरीकडं कार्बेंडेझिन असेल. हे 2:1 काहीतरी की 1 रेशोमध्ये 3 ग्रॅम पर kg काहीतरी की सीडसाठी तिथं आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे
2:1 काहीतरी की 1 रेशो ठेवून तिथं थुरिन प्लस काहीतरी की तिकडं कार्बेंडेझिन असेल, याचा मिक्सचर आपण बनवून नंतर काहीतरी की बेसिकली जे सीड्स आहेत 1 kg त्यांच्यासाठी काहीतरी इकडं हे जे केमिकल आहे ते काय करू शकतो इकडं मिक्स करू शकतो. किंवा यूज मिक्स क्रॉपिंग अँड और क्रॉप रोटेशन विथ द ज्वारी टोबॅको. ओके, ज्वारी अँड टोबॅको. अपार्ट फ्रॉम काहीतरी इकडं काय म्हणू आपण त्याला सीड ट्रीटमेंट, मिक्स क्रॉपिंगची काहीतरी की सिस्टम आहे ती देखील काहीतरी आपण इकडं यूज करू शकतो. किंवा त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी की तिकडं रोटेशनमध्ये आपण बघितलेलंच होतं, एका पर्टिक्युलर पिकानंतर दुसरं पर्टिक्युलर काहीतरी की पीक तिथं ठेवणं कुठेतरी सायंटिफिकली काहीतरी तिकडं कुठेतरी आवश्यक असतं किंवा काहीतरी की योग्य असं असतं. सो आपण इथं काहीतरी की बघू शकतो क्रॉप रोटेशनमध्ये ज्वारीच्या नंतर काहीतरी की टोबॅको त्या टाईपचं काहीतरी की बेसिकली तिथं त्या फील्डमध्ये पीक घेणं काहीतरी की फिजिबल असतं. त्याच्यामुळे काय होतं, अशा टाईपचे काहीतरी की जे विल्ट असतात किंवा काहीतरी की आपण म्हणून डिजीज असतात ना, त्यांच्यावरती काहीतरी की अटॅक जो असतो ह्या पिकांच्याद्वारे काहीतरी की केला जातो आणि यांना यासारख्या काहीतरी की रोगांना तिथून तिथं रिमूव्ह केलं जातं किंवा काहीतरी की वाईप आउट केलं जातं. राईट, म्हणून ठीक आहे. किंवा त्याच्यासोबतच काहीतरी इकडं C3 आशा GA3 असेल किंवा काहीतरी की GA4 असतील, या प्रकारचे काहीतरी की जे वार आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो प्रजाती जे आहेत कशाच्या तर काहीतरी की त्याचा पिजन पीच्या काहीतरी की तिकडे बियांचे याचे देखील काहीतरी की आपण तिकडं वापर जो आहे याचा वापर जो आहे ना तो देखील काहीतरी की आपण तिथे करू शकतो. ओके, ठीक आहे. पुढे ग्राउंडनट्स. ओके, पुढे जो आहे तो काहीतरी की याचा ग्राउंडनट्स. नेक्स्ट इथे काहीतरी की इम्पॉर्टंट आपल्याला क्रॉप किंवा काहीतरी की प्लांट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की याचा ग्राउंडनट. ओके, भुईमूग. ठीक आहे, भुईमूग किंवा काहीतरी की मग ग्राउंडनट. ठीक आहे, इथे आपण काहीतरी की पहिला पण इथं बघू शकतो तो म्हणजे काहीतरी की पहिला काहीतरी रोग इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की याचा लीप स्पॉट किंवा काहीतरी की त्यालाच टिक्का. ओके, टिक्का असं काहीतरी की ह्या रोगाला इथं नाव जे आहे ते काहीतरी की दिलं गेलेलं आहे. ओके, टिक्का. तर याच्यामध्ये पण आपल्याला लीप स्पॉट किंवा काहीतरी की जे टिक्का आहेत ना ते 2 प्रकारचे काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतात. एक आहे तो म्हणजे काहीतरी की अर्ली आणि दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी की याचा लेट. ओके, सो दोघांचे पण काहीतरी की जे सायंटिफिक नेम आहेत इथं आपल्याला डिफरंट काहीतरी की असे पाहायला मिळतात. ओके, दोन्ही पण काहीतरी की बेसिकली लीफ स्पॉट किंवा काहीतरी टिक्का डिजीज आहेत, मात्र नावं जी आहेत ती काहीतरी की आपल्याला ॲज अ सायंटिफिक नेम दोघांचे काहीतरी तिकडं ॲज पर दी काहीतरी की आपण त्याला म्हणू त्यांच्या काहीतरी की अरावेल पिरियडनुसार वेगवेगळे पाहायला मिळतात. सो अर्ली जो काहीतरी की तिकडं टिक्का आहे त्याचं नाव आहे ॲज अ स्कॅरोस्पोरा. ओके, स्कॅरोस्पोरा आर्केचेडिकोला. ओके, आर्चेडिकोला. आणि त्यानंतर काहीतरी की लेट येणारा जो आहे तो काहीतरी की ॲज अ स्कॅरोस्पोरा पॅर्सोनेटा. ओके, पॅर्सोनेटा. असे बेसिकली काहीतरी तिकडं सायंटिफिक नेम जे आहेत ते आपल्याला टिका किंवा काहीतरी की लीफ स्पॉट डिजीजचे पाहायला मिळतात. ॲप्लिकेशन किंवा काहीतरी इकडं कंट्रोल मेजरमध्ये येतं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की 2 kg काहीतरी की झिंक मॅग्नीज असेल कार्बोनेट. ओके, याचा काहीतरी की बेसिकली इकडं स्प्रे असेल तो साधारणतः काहीतरी की 2 to 3 times इन और ॲट 10 days काहीतरी की इंटरवलने तिकडं काहीतरी की करणं आवश्यक असतं. ओके, आवश्यक असतं. किंवा डी किंवा काहीतरी की Z71 याचं साधारणतः 2 ते 3 काहीतरी तिकडं 2 ते 3 वीकमधून इंटरवलने तिथं काहीतरी की स्प्रे करणं कुठेतरी योग्य ठरतं. कशासाठी तर काहीतरी की टिक्का ह्या डिझीजला तिथं कंट्रोल करण्यासाठी. कशापासून काहीतरी की तिकडं भुईमुगापासून त्यांना तिथं संरक्षण टिक्का ह्या काहीतरी की भुईमुगाला तिथं काहीतरी टिक्का ह्या डिझीजपासून काहीतरी की संरक्षण देण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं कॉलर रूट आहे, रस्ट आहे, बड काहीतरी की नेक्रोसिस आहे किंवा काहीतरी की फायलोडिया आहे. राईट,
सो हे नेक्स्ट काहीतरी की तिकडे असणारे जे तिथं हे असतील डिजीज असतील आणि त्याच्यानंतर काहीतरी की पुढे असणारे काहीतरी की इतर काही क्रॉप्स असतील ओके किंवा काहीतरी की जे प्लांट्स असतील त्यांच्या डिजीज असतील आणि त्यांच्या काहीतरी की ज्या उपाययोजना असतील यांच्या संदर्भात जे डिस्कशन आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये काहीतरी की पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. आय होप इथंपर्यंत काहीतरी की जे डिस्कशन केलेलं आहे आपण तुम्हाला समजलेलं असेल. सो रिमेनिंग जे आहे ते काहीतरी की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये इथं पुढे कंटिन्यू करू. आजसाठी मग आपण इकडे थांबूया. ओके. थँक्यू. थँक्स अ लॉट.